तुम्ही एकदा फेल्युअर झाले म्हणून तुम्ही थांबू नका. तुम्ही 2 मार्कांनी नापास झाले, तुम्ही थांबू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये जे कुठले विद्यार्थी प्रशासकीय सेवेमध्ये पास होत असायचे, जे बॅकवर्ड कॅटेगरीचे असायचे, बरोबर, तर त्यातल्या एका PSIला त्यांनी कायदा मंत्री असताना त्या ठिकाणी ऑफिसला बोलावलं होतं. तर ऑफिसला बोलावल्यानंतर त्या PSIच्या मनामध्ये अशी शंका होती की साहेबांनी मला बोलावले म्हणजे माझ्याकडून काहीतरी पैशाची मागणी करतील, काहीतरी करतील, मला कशासाठी तरी त्यांनी बोलवलंय. परंतु अशा वेळेस जेव्हा ते ऑफिसमध्ये PSI गृहस्थ जेव्हा बाबासाहेबांना भेटले, तेव्हा बाबासाहेबांनी त्याला सांगितलं की मी तुम्हाला इथे कशासाठी बोलवले तुम्हाला माहिती असेल. तर तो म्हणे मला माहिती नाही, पण तुम्ही जे सांगाल ते मी माहिती करून घेईल. त्यावेळेस बाबासाहेबांनी त्याला सांगितलं की तू बॅकवर्ड कॅटेगरीतून पुढे आलाय, तुला कोणासाठी तरी आयडॉल व्हायचे, कोणासाठी तुला उदाहरण व्हायचे, म्हणून मी तुला हे सांगण्यासाठी बोलवलंय की तू ज्या वाडी वस्तीमधून इथपर्यंत पोहोचला, त्या वाडी वस्तीमध्ये तू लाल दिव्याची गाडी घेऊन एखादा फेरफटका कधीतरी मारत चल आणि तुझ्याकडे जे गोरगरीब लोक आहेत ते बघतील आणि ते तुझ्यासारखं होण्याचा प्रयत्न करतील आणि हे प्रयत्न त्याचं स्वरूप क्रांतीमध्ये होईल आणि ही क्रांती त्या समाजामध्ये घडेल, यासाठी मी तुला बोलवले. तो PSI क्षणभर रडला आणि त्याने बाबासाहेबांचे ते विचार आत्मसात केले आणि तेच आज आपण पुढे घेऊन जाणार आहोत. त्यावेळेचा एक ट्विस्ट तुम्हाला सांगतो की राजकारणातला पहिला धडा मला त्यावेळेस मिळाला. खूप काही शिकायला मिळालं की एका व्यक्तीनं मला त्याच वसंत कावळेंकडे घेऊन गेले आणि सांगितलं की आमच्या वतीनं फक्त एवढ्या एकच माणसाचा फॉर्म त्या ठिकाणी भरला जाईल, ही निवडणूक बिनविरोध होईल आणि तुम्ही यांना तुमच्याकडे घ्या. आणि जेव्हा खऱ्या अर्थानं निवडणूक लागली, खऱ्या अर्थानं निवडणुकीचे फॉर्म भरले गेले, तर ज्या माणसानं माझं नॉमिनेशन पॅनल प्रमुखाकडे केलं होतं त्याच माणसाने माझ्या समोर उमेदवारीचा अर्ज त्या ठिकाणी भरला होता. बापरे. तर ही राजकारण हा पहिला धडा मला होता. म्हणजे एका बाजूला जेव्हा तुम्ही कोणावरती तरी विश्वास ठेवून त्या ठिकाणी मार्गक्रमण करता, तर राजकारणामध्ये कुणी कोणाचा नसतो. परंतु ज्या व्यक्तीनं मला राजकारणामध्ये आणलं त्याने माझा जो शब्द होता तो जसाचा तसा पाळत मला त्याने विजयाचा गुलालापर्यंत घेऊन जाण्याचं माझं स्वप्न त्यांनी साकार केलं. म्हणजे त्या एका पाण्याच्या थेंबामध्ये जे सातत्य आहे ते त्या दगडाला फुटण्यासाठी भाग पाडतं. असं तुमचं यशाचं आहे. जे सक्सेस लोक आहे त्यांच्या अनसक्सेस आणि सक्सेस अशा स्टोरी वाचून हळूहळू त्याने पुढे घेतले पाहिजे. त्यात त्याने सगळ्यात पहिले मी जे सांगितलं की त्याने हार मानली नाही पाहिजे, त्याने सातत्य ठेवलं पाहिजे. म्हणजे जी तुमची वयाची जो क्रायटेरिया आहे ते वय होईपर्यंत त्याने सातत्यानं प्रयत्न केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही एकदा फेल्युअर झाले म्हणून तुम्ही थांबू नका. तुम्ही 2 मार्कांनी नापास झाले, तुम्ही थांबू नका. पूर्वी आपले शिक्षक आपल्याला सांगायचे की तुम्हाला काय व्हायचंय ते तुम्ही एकदा आरशापुढे उभं राहा, स्वतःलाच विचारा की तुम्ही काय होऊ शकता. तुमची उंची कमी आहे आणि तुम्ही पोलीस होण्याचं स्वप्न बघत असाल तर ते डोक्यातून काढून टाका, असे आपले शिक्षक आपल्याला सांगायचे. मग तुम्ही दुसरं काय, मग तुम्ही ग्रामसेवक व्हा, तलाठी व्हा, जिथे उंचीची गरज नाही अशा पोस्टवरती जा, असं ते आपल्याला सांगायचे. अगदी त्या पद्धतीने मी आजच्या विद्यार्थ्याला सांगेल की तुम्ही पहिले स्वतःला ओळखा, तुम्ही काय करू शकता आणि बोलण्याची जी कला आहे ही आपल्यामध्ये डेव्हलप होऊ शकते. यासाठी कुठलाही वारसा, माझे वडीलही कुठले वक्ते नव्हते, माझे आजोबाही कुठले वक्ते नव्हते. की पूर्वी एक गाणं होतं की छडी लागे छमछम विद्या ही घमघम. आता नेमकं छडीच गायब झाली, त्यामुळे विद्या येण्याचा जो स्पीड आहे तो कमी होताना दिसतो. तर विद्यार्थ्याचं एक वेगळं आयुष्य आहे आणि त्या आयुष्यामध्ये तो प्रचंड गुंतलेला आहे आणि त्या गुंतलेल्या आयुष्यामध्ये त्याचं मेमरी कार्ड ऑलरेडी फुल झालेलं आहे. त्याच्यात त्याला हे द्यायचंय म्हणजे त्याच्यातला कोणता तरी डाटा डिलीट करून आपल्याला आपला डाटा त्याच्यामध्ये सेट करायचा आहे. नमस्कार सर, स्वागत आहे आपलं आजच्या पॉडकास्टमध्ये. सर, नवीन पिढीतील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये ज्या समस्या निर्माण होतात शिक्षण देताना आणि विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना, या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आधुनिक पिढीतील शिक्षण देत असताना शिक्षकांसमोर कोणती आव्हाने उभी राहतात? नमस्कार सर. सर्वात प्रथम आपण मला या स्टुडिओच्या माध्यमातून इथे निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपला मनस्वी आभारी आहे आणि खूप सुंदर विषयावरती आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. खरं तर आजचा विद्यार्थी हा राष्ट्रनिर्मितीचा महत्त्वाचा घटक मानला जातो
आणि ते घडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो. आपण विचारलेला प्रश्न अतिशय सुंदर आहे की आजच्या पिढीतील विद्यार्थी, ज्याला आपण डिजिटल विद्यार्थी असं म्हणू शकतो, बरोबर. या डिजिटल विद्यार्थ्याला घडवण्यासाठी शिक्षकाला सुद्धा आपण स्वतःला डिजिटल करून घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. ओके. त्याला अगदी अद्ययावत ज्ञान, अद्ययावत तंत्रज्ञान, त्याचबरोबर या सगळ्या डिजिटल उपकरणांची, तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्याचं आव्हान सगळ्यात पहिले शिक्षकासमोर आहे. शिक्षकाला जर ते तंत्रज्ञानाचं नॉलेज असेल तरच तो विद्यार्थ्याला आजच्या पिढीतलं जे इन्स्ट्रुमेंटलशिप जे नॉलेज आहे ते त्या ठिकाणी देऊ शकतो. त्याचबरोबर शिक्षकांना आता आपल्याला माहिती आहे की सगळं प्रशासकीय यंत्रणा आता ऑनलाईन झालेली आहे. त्या ऑनलाईनच्या बाबत जर बघितलं तर शिक्षकाला प्रत्येक कामामध्ये प्रशासकीय यंत्रणेने गुंतवण्याचं काम केलेलं आहे. मग तुमची जनगणना असेल, युडायस असेल, सरळ असेल, इतर सगळी जी कामं आहे त्याचा ताणतणाव हा शिक्षकांसमोर महत्वाचं आव्हान मला दिसतो. परंतु याच्यापेक्षाही मला महत्वाचं आव्हान हे वाटतं की डिजिटल युगातील विद्यार्थ्याला घडवण्यासाठी शिक्षकांना अद्ययावत तंत्रज्ञानाचं ज्ञान स्वतःमध्ये आत्मसात करणं आवश्यक आहे आणि ते केल्याखेरीज त्या विद्यार्थ्याची जडणघडण होऊ शकत नाही. बरोबर. हे सर्व ज्ञान देत असताना, या सर्व टेक्नॉलॉजी समजून घेत असताना शिक्षण क्षेत्रामध्ये मी बघतोय शिक्षक या तंत्रज्ञानाला समजून घेत असताना बिझी होऊन गेलेत. म्हणजे जनगणना असेल, असे वेगवेगळे कार्य शिक्षकांना लावले जातात. मग शिक्षण द्यायला वेळ मिळतो का? खरं तर तसं पाहिलं तर शिक्षकाचा प्रमुख उद्देश हा विद्यार्थ्याला घडवण्यातच गेला पाहिजे. परंतु देशातली जी एज्युकेशनल सिस्टम आहे ती कुठल्या यंत्रणेला कोणतं काम द्यायचं हे त्या ठिकाणी त्या कॉजनुसार ठरत असतं. बरोबर. त्यामुळे जो काही विषय आपण सांगितला तर त्यामधला खरा तो प्रॉपर वेळ आहे शिक्षकाला विद्यार्थ्यालाच देणं गरजेचं आहे. परंतु इतर कामांमुळे, त्या ताणतणावामुळे विद्यार्थ्याच्या जडणघडणीमध्ये काहीसा प्रभाव या कामांचा झाल्याचा आपण आज बघत आहोत. मग विद्यार्थी टेक्नॉलॉजी म्हणजे मोबाईल, लॅपटॉप, पीसी, सोशल मीडियामध्ये खूप बिझी होऊन गेलेले आहेत. तर अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगताना तुम्ही काय सांगाल? खूपच डिफिकल्ट क्वेश्चन आहे हा. परंतु याला जर समजून घ्यायचं झालं तर सोशल मीडियाच्या या कार्यकाळामध्ये विद्यार्थ्याच्या मनाची जर परिस्थिती आपण बघितली, आज आपण इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा इतर जेवढे सोशल मीडियाचे जे काही ॲप्स आहेत, तर इंस्टाग्रामचं आपण उदाहरण घेऊ. 30-30 सेकंदाचे काही रील्स असतात. विद्यार्थी एक रील स्क्रोल केल्यानंतर खाली एक रील येतो, आणखी एक रील येतो. त्याची जर मानसिकता आपण तपासली, पहिले त्याने वाढदिवसाचा एखादा व्हिडिओ बघितला, त्याच्या मनात थोडंसं आनंद व्यक्त होतो. त्यानंतर काहीतरी खाली कोणाचा तरी एखादा असा वादविवादाचा त्या ठिकाणी व्हिडिओ येतो, त्याची परत मानसिकता बदलते. खाली परत एक दुःखाचा व्हिडिओ बघतो, कोणीतरी मयत झालेला आहे, म्हणजे सॅड त्याच्यामध्ये भावना येतात. म्हणजे त्या 30-30 सेकंदामध्ये त्याची मनस्थिती आहे ती बदलताना आपल्याला दिसते आणि यातून त्याचं जे मानसिक आरोग्य ते कुठेतरी धोक्यात येताना मला दिसतं की तुमचा जो माइंड आहे तो एखादा प्रसंग पाहिल्यानंतर तो त्यावरती विचार करतो आणि विचार करून तो तुम्हाला त्याच्यावरची जी भूमिका आहे ती घेण्याचा मार्गक्रमण करतो. परंतु ते 30-30 सेकंदामध्ये त्याची भूमिका बदलताना दिसते. आणि तोच विद्यार्थी जेव्हा प्रॅक्टिकल जीवन जेव्हा जगतो, त्याला रस्त्याने जाताना समजा एखादा म्हातारा मनुष्य, व्यथित मनुष्य दिसला तर त्याला मदत करण्याऐवजी तो 30 सेकंदासाठी त्याच्याकडे बघून परत पुढच्या प्रसंगाकडे बघतो. म्हणजे त्याचं जे सामाजिक भान आहे त्याच्या मानसिक आरोग्यामुळे लोप पावल्याचं आपण बघतो. मग अशा विद्यार्थ्यांना किंवा लोकांना ज्यांचा स्क्रीन टायमिंग आता फार वाढलेला आहे, तो स्क्रीन टायमिंग कमी करण्यासाठी काय उपाय त्यांनी केले पाहिजे? पुन्हा आता आपल्याला जसं की थोडंसं मागं जायचं आपण म्हणतो, अगदी त्या पद्धतीनं पुन्हा आपल्याला मागं जाणं आवश्यक आहे. पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्या पारंपरिक गोष्टींकडे आपण, म्हणजे पूर्वीची जी कुटुंब प्रणाली होती त्यामध्ये कर्ता हाच त्या कुटुंबाच्या डेव्हलपमेंटचे सगळे निर्णय घ्यायचा. अगदी त्या पद्धतीने कर्त्याची जी सिस्टम होती आणि सहकर्ते जे त्या ऑर्गनायझेशनमध्ये फक्त असायचे आणि त्यांची भूमिका ही फक्त तो व्यवसाय किंवा त्यांचं जे पारंपरिक कार्यक्षेत्र आहे ते डेव्हलपमेंटसाठी ते वेळ द्यायचे. आता इथे सोशल मीडियामुळे प्रत्येक व्यक्ती इंडिव्हिज्युअल झालाय. बरोबर. कोणीच आता त्या अलायन्समध्ये राहायला तयार नाही. तर मग अशा वेळेस पालक असतील, शिक्षक असतील, मित्र असतील, नातेवाईक असतील, ज्येष्ठ श्रेष्ठ असतील, या सगळ्यांची ती भूमिका असली पाहिजे की त्या विद्यार्थ्याची जी मनस्थिती आहे, सोशल मीडिया असेल, यातून बाहेर काढून त्याला प्रॅक्टिकल युगामध्ये आणण्याचं काम या सगळ्यांनी त्या ठिकाणी. बरोबर. आपण बघतोय एका घरामध्ये 4 जणांचं कुटुंब असलं तरी 4 जणांचं विश्व वेगवेगळं असतं. बरोबर. प्रत्येक जण मोबाईल हातात असतो. बरोबर.
रील स्क्रोल करत असतो, एका घरात असून सुद्धा त्यांचा संवाद कमी झालेला आहे. कमी झाला. आणि असं सुद्धा आहे की एकच टीव्ही असायचा, तर घरामध्ये सगळेजण एकच प्रोग्राम त्या ठिकाणी फॅमिली बघायचे. टाइम मिळायचा. परंतु आता एक प्रोग्राम सगळेजण बघू शकत नाही, कारण प्रत्येकाची चॉईस अलग आहे. छोटा मुलगा आला तर तो कार्टूनचा एक चॅनल लावेल, त्याच्यापेक्षा छोटा आला त्याचं कार्टून मध्येच दुसरा एखादा चॅनल असेल. गृहिणी असेल तर तिची वेगळी मालिका असेल, ज्येष्ठ श्रेष्ठ असतील तर त्यांचं रामायण महाभारत असे वेगवेगळे प्रोग्रामसाठी त्या टीव्हीवरून सुद्धा आता मोबाईल मध्ये जे स्क्रीन आहे त्यामध्ये प्रत्येक जण प्रत्येकाचे जे वेगवेगळे व्हिडिओज आहेत. बरोबर. आपण बघतो घरात जेवण सुद्धा प्रत्येक जण त्याच्या सोयीने वेगवेगळे बसायला लागले. बरोबर आहे. आपण परत शिक्षणाच्या विषयावरती येऊया. आताची नवीन जी शिक्षण पद्धती आहे यामध्ये काय बदल झालेले आहेत? आताची जी नवीन जी सिस्टम आहे हिचं तर खऱ्या अर्थानं आपण स्वागतच केलं पाहिजे. कोणताही बदल आपण स्वीकारला पाहिजे आणि तो स्वीकारलेला बदल आपल्याला पुढे घेऊन जात असतो. पारंपरिक एज्युकेशन सिस्टम मध्ये मी आता गेल्या 6 वर्षापासून अकाउंटन्सी विषयाचा अध्यापक म्हणून काम करतो. तर 11वीच्या इयत्तेमध्ये मी गोल्डन रूल्स नावाचा एक टॉपिक आहे. तर त्यामध्ये गोल्डन रूल्स म्हणजे हे अकाउंटचे पायाभूत समजण्यात आलेले जे रूल्स आहे, नियम आहेत की त्यावरती जसं विज्ञानाचे नियम असतात अगदी त्या पद्धतीने अकाउंटचे सुद्धा नियम असतात. त्याचे 3 नियम आहे. पर्सनल अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे आणि नॉमिनल अकाउंट आहे. हे रूल्स आपण समजून घेऊन अकाउंटन्सीला 11वीच्या इयत्तेतून सुरू करतो. आणि सुरू झाल्यानंतर पूर्ण M.Com पर्यंतची जी अकाउंटन्सी आहे ती त्या लॉवरती डिपेंड आहे. तर मला एक असे गृहस्थ भेटले, पारंपरिक एज्युकेशन सिस्टम बद्दल बोलतो मी, की त्यांनी 30 वर्ष बँकेमध्ये सर्व्हिस केली आणि ती सर्व्हिस पूर्ण झाल्यानंतर ते मला एके दिवशी भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की मला 11वी-12वीचा अकाउंट तुला कधी वेळ मिळाला तर तू शिकवशील का? त्यावेळेस माझ्या मनात असा प्रश्न आला की तुम्ही 30 वर्षाची सेवा केली ती कोणत्या अकाउंटन्सीच्या लॉवरती केली? बरोबर, असा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर. मग पारंपरिक जे शिक्षण होतं ते प्रॅक्टिकल युगापेक्षा थोडंसं मागे पडल्याचं आपल्याला दिसतं. तसं आत्ताची जी एज्युकेशन पॉलिसी आहे त्यामध्ये रोजगाराभिमुख एज्युकेशन देण्याचं काम या ठिकाणी होताना आपल्याला दिसते आणि असंख्य शिक्षण तज्ज्ञांनी त्याचं स्वागतही केलेलं आहे. आता नवीन एज्युकेशन पॉलिसी 2020ला जी इस्टॅब्लिश झाली त्याच्यावरती टीकात्मक परीक्षणही लोकांनी केले आणि त्याचा सहयोग म्हणून लोक त्यात कामही करताना आपल्याला दिसतात. परंतु कुठलाही बदल हा स्वीकारून पुढे जाण्यातच आपण त्या क्षेत्राचा बहुमान केला असं मला टीका तुम्ही म्हणालेत की टीका केली. काय टीका केली? बऱ्याचशा लोकांना वाटतं की ही जी एज्युकेशन पॉलिसी आहे की याच्यामध्ये काही पौराणिक विषयांचं त्या ठिकाणी मांडणी केली गेली. शाखेशी संबंधित जे विषय आहे त्या शाखेमध्ये वेगवेगळे विषय त्यामध्ये दिले गेले, म्हणजे बहुशाखीय जे शिक्षण आहे ते या ठिकाणी आणलं गेलं. त्यानंतर असंख्य असे काही ड्रॉबॅक्स त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळाले की त्याच्यावरती आता आपण जर इतक्या कमी वेळेत बोलायचं म्हटलं तर ते शक्य नाही. परंतु टीकात्मक परीक्षण करताना या पॉलिसीवरती त्या प्रकारची टीकाही त्या ठिकाणी करण्यात आली की ही जी एज्युकेशन पॉलिसी आहे ही विद्यार्थ्याभिमुख किंवा विद्यार्थ्याला जे पारंपरिक शिक्षणापेक्षा वेगळे पण काय देणार होतं ते या ठिकाणी होताना दिसत नाही. म्हणजे त्यामध्ये विद्यार्थ्याला एक्झिट पण लगेच घेता येते, एंट्री पण कधी घेता येते. त्यानंतर समजा एखादा विद्यार्थी BA ला ऍडमिशन घेतलंय, तो B.Com चे पण विषय घेतोय, म्हणजे त्याचं एका विषयातलं जे नॉलेज आहे ते प्रावीण्य त्या ठिकाणी त्याला टिकवता येईल का, असे काही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतात. म्हणजे अनेक त्याच्यावरती विषय येत आहेत. बरोबर. म्हणजे जे या पॉलिसीमध्ये हेच ना, म्हणजे सायन्सला असलेला विद्यार्थी कॉमर्सला सुद्धा ऍडमिशन नंतर घेऊ शकतो. बरोबर. म्हणजे एका विषयावरती त्याचा फोकस कुठेतरी राहत नाही, विद्यार्थ्याच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होऊ शकतो. मग सर, आता विद्यार्थी अभ्यास करत असताना अभ्यासावरील त्यांचं लक्ष कमी होत चाललंय, याची कारणे कोणकोणती आहेत? सगळ्यात महत्वाचं जे कारण आपण बघू शकतो की सोशल मीडिया हा एकच असा फॅक्टर आहे की याचं जे इन्स्ट्रुमेंट मोबाईल त्याच्या हातामध्ये जे आहे, जास्तीत जास्त त्याचा जो स्क्रीन टाइम आहे तो पूर्णपणे मोबाईलवरती आणि त्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या ॲप्सवरती असल्यामुळं तो अभ्यासाकडे त्याचं जे लक्ष आहे ते केंद्रित होताना आपल्याला दिसत नाही. कारण या ॲप्समध्येच तो पूर्णतः गुरफटून गेलेला आहे. त्याला जर बाहेर काढायचं असेल, त्याला जर पुस्तकांशी संवाद साधायचा असेल तर त्याला प्रॉपर गाईडची गरज आहे. आणि तो गाईड त्याच्या घरातले त्याचे आई वडील असतील, त्याचे मित्र असतील, त्याचे भाऊ असतील, जे शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे किंवा त्याचे शिक्षक असतील, या सगळ्या लोकांच्या माध्यमातून त्याला पुन्हा एकदा आपल्याला शिक्षणाकडे वळवता येईल, त्याला
रीडिंग रायटिंग म्हणजे बरोबर. ज्याला आपण बेसिक लर्नरचे जे फॅक्टर म्हणतो म्हणतोय. ते पुन्हा त्याच्यामध्ये रुजवण्याची गरज आहे. परंतु विद्यार्थी खरंच आपल्या शिक्षकांना मेंटॉर मानतो का? आताचा विद्यार्थी. बरोबर आता तुम्ही या क्षेत्रात आहेत, अनेक विद्यार्थी तुमच्या समोर आहेत. बरोबर. आता खरं सांगायचं झालं तर सध्या विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांमधलं नातं फक्त ते क्लास आपण जो म्हणतो तो हो. क्लासरूम आहे तितकंच मर्यादित झाल्याचं मला दिसतं. विद्यार्थी फक्त येतो आणि त्या विशिष्ट विषयाच्या शिक्षकाकडून विशिष्ट विषयाचंच नॉलेज घेऊन जातो हम्म. आणि तो शिक्षक सुद्धा त्याचे कार्यक्षेत्र सोडायला तयार नाही. तो सुद्धा त्याच्या विषयाशी संबंधित जे ओके. आहे तेवढीच भूमिका तो त्या ठिकाणी बजावतो. आणि बाकीची जी जडणघडण आता पूर्वीचे हो. विद्यार्थी शिक्षकाला क्लासरूमच्या बाहेर भेटायचे, विचारायचे की सर मला अमुक अमुक विषयाचे पेपर द्यायचे तर मला त्यासाठी काय करावं लागेल, कोणते पुस्तकं मी वाचू किंवा काय करू. हम्म. आजचा विद्यार्थी त्याच्याकडे जे इन्स्ट्रुमेंट आहे तो AI ला 1 मिनिटात विचारतो की मला वनरक्षकची भरती द्यायची, मी काय काय करू. बरोबर आहे. त्याला त्याच्या समोर सगळं काही आहे. जसंच्या तसं उपलब्ध होताना दिसतं आणि ते उपलब्ध झाल्यावर त्याला मेंटॉर म्हणून शिक्षक आता सध्या नकोय. बरोबर. म्हणजे विद्यार्थ्याचीच पॉलिसी आणि शिक्षक सुद्धा विद्यार्थ्याला त्या प्रकारे कोऑपरेट करतात. बरोबर. परंतु विद्यार्थी सध्या डिजिटल युगातला असल्यामुळे तो ती अपेक्षा घेऊन शिक्षकाकडे सध्या येताना मला दिसत नाही. म्हणजे मी 5 वर्षाचा कार्यकाळ बघितला तर असंख्य विद्यार्थी माझ्याकडे पोलीस भरती असेल किंवा कोणत्याही क्षेत्राशी संबंधित माहिती विचारण्यासाठी ते यायचे. बरोबर. परंतु आजचा जो फ्लो आहे तो फार कमी झाल्याचा म्हणजे सिलेक्शन झाल्यावर पिढे घेऊन येणारच विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. बरोबर आहे. AI चा विषय निघाला. मग आता विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा AI वापरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. Yes. मग याचे फायदे तुम्हाला जाणवतात की तोटे आहेत? आता कोणचंही इन्स्ट्रुमेंट ते AI असेल, इंटरनेट असेल, गुगल असेल किंवा सर्च इंजिन कुठले असेल ते सगळे आपल्या फायद्यासाठीच आपण निर्माण केलेले आहे. परंतु त्याचा वापर आपण कसा करायचा हे सर्वस्वी आपल्यावरती डिपेंड आहे. आणि असंख्य विद्यार्थी आपण बघतो की ते खरंच सिरियसली त्यांच्या करिअरच्या डेव्हलपमेंटसाठी AI चा वापर करतात. परंतु ते फायद्याचं आहे किंवा तोट्याचं आहे हे आपल्या वापरण्यावरती ते डिपेंड करतं. म्हणजे त्या विद्यार्थ्यानं त्याचा वापर कशासाठी केला यावरून त्याचं चांगला आणि वाईटचा प्रभाव आपण ठरवू शकतो. या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या मनावर मानसिक परिणाम होतो. या सर्व गोष्टींना दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी? आता AIच्या युगामध्ये जर आपण बघितलं जसं तुम्ही मगाशी सांगितलं की विद्यार्थी पूर्णपणे सोशल मीडिया किंवा विशिष्ट ॲप्सचा वापर करून स्वतःची जडणघडण स्वतःच करून घेण्यामध्ये आता स्वयं अध्ययनाचा प्रकार जसं तुम्ही मगाशी ऑनलाईन शिक्षणाचं सुद्धा बोलले की त्या पद्धतीने या प्रश्नात जर उत्तर द्यायचं ठरलं तर डिजिटल युगामध्ये कोण कोणाचा गाईड होते किंवा कोण कोणाचा मार्गदर्शक होते याला वयाचा जो क्रायटेरिया आहे तो या ठिकाणी बाद झाल्याचा आपण बघतो. म्हणजे तुम्हाला आता आम्ही स्वतः सुद्धा आम्ही कम्प्युटर चालवताना किंवा आम्हाला काही एखादं काम करत असताना समजा एखादी टेक्निकल अडचण आली तर आम्ही सुद्धा युट्यूबचा वापर करतो की ही अशी अशी अडचण येते आणि त्याच्यावरती सोल्युशन म्हणून आपण काय केलं पाहिजे. तर अशा वेळेस आम्ही एखादा युट्यूबचा व्हिडिओ पाहतो तर आमच्यापेक्षा खूप कमी वयाची एखादी मुलगी मुलगा असा एखादा व्हिडिओ त्यांनी बनवलेला असतो आणि ते ॲप काम करत असताना तुम्ही अशा अशा सेटिंग्समध्ये जा, हे ऑप्शन ऑन करा, ऑफ करा. म्हणजे कधी कधी आपल्यापेक्षा वयाने खूप कमी असणारा विद्यार्थी किंवा व्यक्ती सुद्धा आपला गाईड होऊ शकतो. हे सोशल मीडियाच्या डिजिटल क्रांतीने आपल्याला दाखवलंय. अगदी त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांना सुद्धा आता इथून पुढे आपला गाईड कोण असावा हे आपण स्वतःच ठरवतो. मग त्यामध्ये तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ठरवलेला तो विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट आपला शिक्षक हा आपल्याला तो पुढे घेऊन जाणार असतो. बरोबर. आज तुम्ही कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहात वाणिज्य विषयामध्ये. तर तुमची शिक्षणाची जडणघडण कशी झाली? शिक्षण क्षेत्रामध्ये माझी दुसरी पिढी कार्यरत आहे. कारण माझे आजोबाही सुशिक्षित होते, वडीलही सुशिक्षित होते. वडील कादवा कारखान्यामध्ये सर्व्हिसला होते. आजोबा देखील सैनिक दलामध्ये कार्यरत होते आणि त्यानंतर त्यांच्या मागे तो कुटुंबाचा पुढचा जबाबदारीचा भाग होता म्हणून त्यांनी घरी येऊन शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं प्रावीण्य त्या ठिकाणी मिळवलं. म्हणजे पंचक्रोशीत नावाजलेले व्यक्ती म्हणून माझ्या आजोबांकडे बघितलं गेलं. राजकारण समाजकारण याच्यामध्ये त्यांनी काम केलं. वडील देखील माझे सहकारी साखर कारखान्यामध्ये कार्यरत होते, शिक्षित होते. आई देखील शिक्षित होते. त्यामुळे माझी जी एज्युकेशनल जडणघडण आहे ती वडिलांनी आम्हाला कधीच शिक्षणापासून लांब होऊ दिलं नाही. त्यांनी कितीही अडचणीचा सामना करावा लागला तरी सुद्धा मी असेल, माझा भाऊ असेल, तर माझा भाऊ देखील शिक्षक आहे, तर त्यांनी आम्हाला शिक्षणाची नाळ सोडू दिली नाही. म्हणजे त्यांच्याकडे शेतीचा हा पर्याय ऑप्शन असताना ते आम्हाला
शेतीच्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी ते नेऊ शकत होते. बरोबर. परंतु शेती असताना सुद्धा त्यांनी आम्हाला सातत्यानं सांगितलं की तुम्ही शिक्षणाची जी कास आहे ती त्या ठिकाणी सोडू नका. बरोबर. आणि सातत्यानं त्यांच्या त्या फ्लोमुळे आम्ही शिक्षण निरंतर घेत राहिलो. आजही आम्ही कुठल्या छोट्या मोठ्या डिग्र्या, मी मागच्या वर्षी GDC गव्हर्नमेंट डिप्लोमा इन चार्टर्ड अकाउंटंट ही एक्झाम सुद्धा क्वालिफाय झालो. सातत्यानं मी कुठल्या ना कुठल्या परीक्षा, आणि मला वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे स्वतःच्या जडणघडणीमध्ये मी वडिलांनी दिलेला जो मोलाचा मला संदेश आहे त्यातून मी स्वतःची जडणघडण करत राहिलो. राजकारणाचा सुद्धा वारसा तुमच्या घरामध्ये होता हे तुमच्या बोलण्यावरतून मला येस दिसलं. मग राजकारण आणि शिक्षण या दोन गोष्टीमध्ये तुम्ही शिक्षण का निवडलं? राजकारणात सुद्धा तुम्ही जाऊ शकत होता. आता सुरुवातीला एक चांगलं शिक्षण घेतल्यामुळे मला क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली. तर ती संधी मिळाल्यानंतर कुठली ऑर्गनायझेशन, संस्था, ॲडमिनिस्ट्रेशन तुम्हाला जेव्हा एखादी संधी देते ती संधी देण्याचं काम ते करतात, परंतु त्या संधीचं सोनं करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करत असतो. जेव्हा मी त्या क्षेत्रामध्ये कार्यरत झालो त्यानंतर मला त्या क्षेत्रामध्ये माझा जो पहिल्यापासूनचा इंटरेस्ट होता तो शिक्षकी पेशामध्येच होता. आणि तो मला प्रॉपरली मिळाल्यामुळे मी त्या क्षेत्रात खूप सॅटिस्फाय काम त्या ठिकाणी करत राहिलो. आजही माझ्या असंख्य विद्यार्थी खूप चाहते आहे. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सुद्धा माझ्या कामातून मी कधी कुणाचं मन दुखवत नाही, किंवा मला जी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीचा जो क्रायटेरिया आहे, जो टेबल दिलेला आहे, त्या टेबलवरती मी एकदम प्रॉपरली तन मनाने काम करणारा माणूस म्हणून मी त्या क्षेत्राकडे बघतो. आता राहिली गोष्ट की मी राजकारणात म्हणजे राजकारणातही आहे, आणि हे असताना राजकारणापेक्षा मी त्या क्षेत्राला काय प्रायोरिटी देतो. तर एक आजोबांच्या चळवळीचा वारसा होता की माझ्या आजोबाई तत्कालिक त्यांच्या कार्यकाळामध्ये 75 ते 80च्या दशकामध्ये त्यांनी गावामध्ये उपसरपंच म्हणून त्या ठिकाणी काम केलं. सामाजिक कार्य करत असताना त्यांनी अनेक गावामधील वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये भाग घेतला. आणि जेव्हा त्यांच्या सोबत मला फिरण्याची संधी मिळायला लागली, म्हणजे मी 1990 माझी डेट ऑफ बर्थ आहे, आणि त्यानंतर आजोबांची जी छत्रछाया मला मिळाली गावामध्ये फिरताना, एक नातू म्हणून त्यांच्यासोबत मी जेव्हा 1ली, 2री, 4थी पर्यंतचा जो कार्यकाळ आहे तो त्यांच्यासोबत जेव्हा मी घालवला, तेव्हा त्यांच्यातले जे एफर्ट आहे किंवा त्यांच्यातले जे गुण आहेत ते मला त्या ठिकाणी बघायला मिळाले. त्यातून मी असं ठरवलंच होतं की मी कधीतरी समाजसेवेचा वसा घेऊन राजकारणामध्ये प्रवेश करेल. मग अशातच मला माझे एक सहकारी मार्गदर्शक आहे, युवकांचे ते प्रेरणास्थान म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, असे वसंत भास्कर कावडे, हे मला 2019च्या कोरोना कार्यकाळातील निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून मला त्यांनी गेल्या 2 वर्ष अगोदर त्या ठिकाणी बघितलं. आणि त्यांनी मला एके दिवशी त्यांच्याच कारणे आम्ही नाशिकलाच प्रवास करत असताना त्यांनी मला विचारलं का दिलीपराव तुम्ही शांत, संयमी असे एक व्यक्तिमत्व आहात, बरोबर, तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्यासोबत ही निवडणूक लढाल का? तर मी त्यांना सांगितलं की मी विचार करून तुम्हाला सांगतो की राजकारणामध्ये जर जायचं असेल तर इतर सगळ्या बाजू आपल्याला बघाव्या लागतात. आणि त्या अनुषंगानं मग मी 2 दिवसानंतर त्यांना माझा निर्णय दिला की तुम्ही जर जबाबदारीनं माझ्याकडे बघत असाल तर मी तुमच्यासोबत लढायला तयार आहे. आणि त्यांनी मला राजकारणामध्ये आणलं, त्यांनी मला शब्द दिला, आणि त्या पद्धतीनं त्यावेळेचा एक ट्विस्ट तुम्हाला सांगतो की राजकारणातला पहिला धडा मला त्यावेळेस मिळाला. खूप काही शिकायला मिळालं की एका व्यक्तीनं मला त्याच वसंत कावळेंकडे घेऊन गेले आणि सांगितलं की आमच्या वतीनं फक्त एवढ्या एकच माणसाचा फॉर्म त्या ठिकाणी भरला जाईल, ही निवडणूक बिनविरोध होईल आणि तुम्ही यांना तुमच्याकडे घ्या. आणि जेव्हा खऱ्या अर्थानं निवडणूक लागली, खऱ्या अर्थानं निवडणुकीचे फॉर्म भरले गेले, तर ज्या माणसानं माझं नॉमिनेशन पॅनल प्रमुखाकडे केलं होतं त्याच माणसाने माझ्या समोर उमेदवारीचा अर्ज त्या ठिकाणी भरला होता. बापरे. तर ही राजकारण हा पहिला धडा मला होता. म्हणजे एका बाजूला जेव्हा तुम्ही कोणावरती तरी विश्वास ठेवून त्या ठिकाणी मार्गक्रमण करतात तर राजकारणामध्ये कुणी कोणाचा नसतो, परंतु ज्या व्यक्तीनं मला राजकारणामध्ये आणलं त्याने माझा जो शब्द होता तो जसाच्या तसा पाळत मला त्याने विजयाचा गुलालापर्यंत घेऊन जाण्याचं माझं स्वप्न त्यांनी साकार केलं. आणि त्याच्यासोबत गेले 5 वर्ष मी काम केलं. गावामध्ये असंख्य उपक्रम आम्ही राबवले आणि त्यातून समाज आजही आम्हाला त्या ठिकाणी त्याचं श्रेय देताना मला दिसतो.
मग राजकारणामध्ये संयम किती महत्वाचा आहे? राजकारणामध्ये संयम से बढ़कर कुछ नहीं. जिसके पास संयम है वो राजकारण में सब कुछ पा सकता है. बरोबर. म्हणजे असं म्हणण्याचा उद्देश असा की राजकारणामध्ये तुमची भूमिका ही शेवटपर्यंत कोणालाच कळाली नाही पाहिजे, इतका संयम तुम्ही ठेवला पाहिजे. म्हणजे माझ्या त्याच निवडणुकीचं जर मी तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर शेवटच्या दिवसापर्यंत माझा फॉर्म भरायचा किंवा नाही, म्हणजे पॅनल प्रमुखाने काय केलं, इतर जे 11 लोकांपैकी 10 लोकांचे फॉर्म भरून टाकले आणि माझा फॉर्म मात्र त्याने 12 वाजेनंतर, 1 वाजेनंतर, 1:30 वाजेनंतर, 2 वाजेनंतर, म्हणजे 3 वाजेपर्यंत त्याची मुदत असते. तर अगदी शेवटच्या काही मिनिट आहे बदल माझा फॉर्म भरण्यासाठी ते मला घेऊन गेले. परंतु त्या प्रसंगी माझ्याकडे जर संयम नसता, जर मी म्हटलो असतो की तुम्ही मला नेत नसाल तर मी स्वतः जाऊन माझा फॉर्म भरतो, तर हा जो संयम आपण ठेवला नाही तर अशा वेळेस आपली जी भूमिका आहे ती बदलताना दिसते. म्हणून आपण संयम ठेवणं आवश्यक आहे. आणि राजकारणामध्ये मला 2च गोष्टी महत्वाच्या वाटतात. एक म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही विश्वासास पात्र राहिले पाहिजे. या 2च गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. म्हणजे निवडणुकीच्या अगोदर पण आणि निवडणुकीच्या नंतर पण जर तुम्ही तसे राहिले तर इतिहास तुम्हाला कधीच विसरणार नाही. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट कमी मिळेल परंतु इतिहास तुम्हाला कधीच विसरणार नाही, कारण राजकारणात तुमची पहिली भूमिका तीच होती, आजही भूमिका तीच आहे. जर ती ठेवली तर इतिहास तुम्हाला विसरत नाही. लोक तुम्हाला विसरतील परंतु इतिहास त्यांना तुमची आठवण करून दिली की त्या माणसाच्या कार्यकाळामध्ये त्याची भूमिका हीच शेवटपर्यंत राहिलेली आहे. बरोबर. राजकारणासोबतच तुम्ही समाजकारणामध्ये सुद्धा कार्यरत आहात. येस. तर समाजकारण करत असताना तुम्हाला काय अनुभव आले? समाजकारण चांगले पण आणि वाईट पण. येस. आता समाजाची एक मोनोपोली असते, मानसिकता असते की एखादं त्याच्या फेवरमध्ये काम जर झालं तर समाज त्या ठिकाणी तुम्ही खूप चांगले समाजसेवक आहात असं या ठिकाणी मानतो. म्हणजे आपण एक छोटं उदाहरण घेऊ. समजा आता सोयाबीन मका पेरण्याचे दिवस आहे, सुगीचे दिवस सुरू झालेले आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही गावामध्ये 10 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बी बियाणे सामाजिक सेवा म्हणून त्या ठिकाणी वाटले तर ज्या लोकांना बी बियाणे मिळाले ते त्या समाजसेवकाला चांगलं म्हणतील आणि ज्यांना बी बियाणं मिळालं नाही ते म्हणशील ते राजकारण करतात. विशिष्ट लोकांनाच त्या ठिकाणी देतात. म्हणजे समाजसेवा करत असताना आपण कोणी चांगलं म्हणेल किंवा कोणी वाईट म्हणेल या उद्देशानं आपण कधीच करायची नाही. समाजसेवा ही फक्त आपण त्या ठिकाणी करत राहायची, निस्वार्थ भावनेने करत असते. आता चांगले वाईट अनुभव यासाठी येत असतात की त्यातून काही धडे पण आपल्याला घ्यायचे असतात. ते धडे यासाठी घ्यायचे असतात की ते उद्या आपल्याकडून त्या गोष्टीच्या चुका होऊ नये यासाठी ते धडे घ्यायचे असतात. म्हणजे काही प्रश्न असे असतात, फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी 2 विशिष्ट व्यक्तींमध्ये वाद चालू आहे. समाजसेवक म्हणून आपण तिथे गेलो आणि तिथे आपण त्यांना सांगितलं की तुम्ही भांडू नका, तुम्ही शांत बसा आणि तुमच्यातले जे आपसातील प्रश्न आहे ते समजून घ्या, त्यावरती चर्चा करा आणि तुम्ही त्या प्रश्नांच्या उत्तरापर्यंत पोहोचा. आज जर आपण एखाद्याच्या वादामध्ये सहजरित्या एंट्री घेतली तर ज्याच्या बाजूने आपण इंटरफेअर करतोय त्याच्या विरुद्ध बाजून तुम्हाला एलिगेशन आल्याचं आपण बघतो. त्यामुळे आजची समाजसेवा सुद्धा डिजिटल झालेली. जोपर्यंत त्यातल्या दोघांपैकी कोणीतरी तुमच्याकडे न्याय मागायला येत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांची सेवा करू नका. दोघांपैकी कोणीतरी तुमच्याकडे येईल आणि जेव्हा तो म्हणेल की मला तुमच्याकडून अशी अशी अपेक्षा आहे तेव्हा तुम्ही त्यामध्ये इंटरफेअर करा. अशी समाजसेवेची सुद्धा आज व्याख्या बदललेली मला दिसते. तर सर, नवीन पिढीने समाजकार्य कसे करावे याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता बघा की सोशल मीडियाच्या या युगामध्ये विद्यार्थी हा सेल्फिश झाल्याचा आपल्याला दिसतो. बरोबर. तो फक्त त्याचं जे इंडिव्हिज्युअल लाईफ आहे तो स्वतःपुरता मर्यादित झालाय. म्हणजे पूर्वी जर एखादा वृद्ध माणूस रस्त्याच्या कडेला बसलाय आणि त्याच्या शेजारी एखादा ओझ आहे आणि ते उठल्यानंतर त्याला जर उचलायचं असेल तर तो कोणाची तरी मदत घ्यायचा. तर ती मदत कोणी बी त्याला सहज आल्या ते ओझं उचलू देण्यासाठी करावं लागायचा. पण आजचे विद्यार्थी या ठिकाणी असे झाले की ते सेल्फिश असल्यामुळे ते त्या गोष्टीकडे अशा उघड्या डोळ्याने बघत नाही. त्याला खूप रिक्वेस्ट केल्यानंतर कदाचित तो त्या कार्यामध्ये सहभाग घेतो असं मला वाटतं. दुर्लक्ष करतो. तर यासाठी सगळ्यात पहिले जे प्राथमिक शिक्षण आहे, माध्यमिक शिक्षण आहे, त्यानंतर ज्युनियर कॉलेजेस आहे. तर प्राथमिक शिक्षणामध्ये आपण ज्यावेळेस प्राथमिक शिक्षण घेत होतो त्यावेळेस नीतिमूल्य नावाचा फॅक्टर आपल्याला अभ्यासायला भेटायचा. बरोबर. संवेदनशीलता, प्रामाणिक
प्रामाणिकपणा, आत्मविश्वास, ही जी 7-8 जी नीतिमूल्य त्यावेळेस आपल्याकडे शिकवली जायची, समाजसेवा, ती ह्या नीतिमूल्यांची सगळ्यात पहिले जी रुजवणूक आहे ती परिपाठ असेल किंवा नैतिक जो दैनंदिन जो अभ्यासक्रम आहे त्यामधून शिक्षकांनी घडवणं गरजेचं आहे, की प्रत्येक विद्यार्थ्याला ती ऍक्टिव्हिटीज दिली पाहिजे, की तुम्ही समाजकार्य केलंच पाहिजे. म्हणजे तुम्ही सेवा नावाचा प्रकार तुम्ही म्हणजे सेवा म्हणजे तुम्ही समाजात जाऊनच केली पाहिजे असं काही नाही. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, म्हातारे असतात, तरुण असतात, तर त्यांची सुद्धा आपण सेवा करू शकतो. आणि तो सेवेचा भाव एकदा त्याच्यामध्ये जेव्हा जडेल, मग ती शाळा असेल, संस्था असेल किंवा त्याचं कुटुंब असेल, हे जेव्हा त्यामध्ये जडवतील तेव्हाच तो खऱ्या अर्थानं समाजाच्या सेवेसाठी बाहेर पडू शकतो. म्हणजे शिक्षकांनी हे संस्कार त्याच्यावरती दिले पाहिजे. येस. आणि कुठेतरी शिक्षकच त्यांच्या ध्येयापासून बाजूला होत चालले असं पण जाणवतं. ते मूल्य त्या शिक्षकांना, ती एक ज्ञानदानाची फॅक्टरीच आहे. त्या फॅक्टरीमध्ये त्या विद्यार्थ्यावरती समाजसेवेचा हा जो कंटेन आहे हा बिंबवलाच गेला पाहिजे. तो बिंबवल्याखेरीज तो विद्यार्थी समाजाच्या व्यासपीठावरती सेवा करताना आपल्याला दिसणार. बरोबर. मग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी काय काय केलं पाहिजे? आता जे आपण न्यू एज्युकेशन पॉलिसीकडे बघतोय त्यामध्ये असंख्य असे उपक्रम आलेले आहे की ते समाजाभिमुख आहे. आज जर तुम्ही आपल्या एज्युकेशनल फॅक्टरमध्ये जर बघितलं तर पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या संस्थांच्या माध्यमातून अनेक असे काही उपक्रम आहे, जसे हर घर झेंडा, घर घर झेंडा, स्वच्छता अभियान किंवा आरोग्य अभियान किंवा असंख्य खेलो इंडियाचं अभियान आहे किंवा आरोग्याच्या संदर्भातले काही अभियान आहे. ते हे अभियान जेव्हा राबवायला सुरुवात होती, यामधून खऱ्या अर्थानं समाजाच्या सेवेचा जो कंटेन आहे तो विद्यार्थ्यामध्ये जाताना दिसतो. कारण स्वच्छतेचा जो पार्ट आहे तो ज्यावेळेस तो स्वतः स्वच्छता करायला लागतो तेव्हा तो समाजामध्ये एखाद्या ठिकाणी त्याला कचरा दिसला, एखादी वस्तू दिसली तर तो डस्टबिन पर्यंत घेऊन जातो. म्हणजे समाजसेवा ही फक्त एका फॅक्टर पुरती नाही. बरोबर. तर ती व्यापक संकल्पना आहे. मग त्यामध्ये तुम्ही रुग्णाची सेवा करा, म्हाताऱ्या माणसाची करा किंवा सेवेमध्ये जे काही येत असेल ते करण्यासाठी हे असे उपक्रम आपल्याला फार महत्वाचे आहेत. मग समाज पूर्णपणे राजकीय नेत्यांवरतीच अवलंबून झालेला आहे असं वाटतं का? 100%. समाजाची आता बघण्याची जी वृत्ती आहे की एखादा माणूस निवडून गेल्यानंतर तो आपलं सगळं करेल, अशी वृत्ती बऱ्याच अंशी लोकांमध्ये दिसते. परंतु तो तिथे गेल्यानंतर बरोबर तो त्याची जी पॉलिसी आहे ती कितपत त्याला राबवता येते याकडे. आता तसं पाहिलं तर मी देखील राजकारणामध्ये काम करतो. तर म्हणजे तुम्ही बघा की एखादा माणूस एखादा आश्वासन देऊन त्या पार्लमेंटमध्ये किंवा त्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये जातो, तिथपर्यंत ते सगळं खरं आहे. परंतु त्याने दिलेली जी आश्वासन आहे ती पूर्ण करण्यासाठीची जी प्रोसिजर आहे ती खूप मोठी असते किंवा ती प्रोसिजर पूर्ण करता करता कदाचित त्याचा 5 वर्षाचा कार्यकाळ देखील संपू शकतो. तर ह्या देखील विचाराच्या गोष्टी आहे की असंख्य असे नेते सुद्धा आहे की त्यांच्या माध्यमातून जर विकास निधी इथपर्यंत पोहोचायला त्या प्रकारचा त्यांना तिथून हा वरद हस्त मिळाला पाहिजे, त्याशिवाय त्या गोष्टी पूर्ण होत नाही. परंतु तुम्ही जर विचारलं की समाजातल्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या मात्र नेत्याकडून कधी न संपणाऱ्या आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. मग राजकीय जे नेते आहेत हे समाजकार्य करताना आपल्याला दिसतात, मग यामध्ये त्यांचा स्वार्थ दिसतो असं वाटतं का तुम्हाला? आता प्रत्येक नेता जो काही आहे तो त्याची वोट बँक पहिल्यांदा सेव्ह करताना मला दिसतो. तो त्या वोट बँक साठीच काम करतो. म्हणजे जिंकण्यासाठी जर त्याला 50% मतदान लागत आहे तर तो ते वोट बँक 50% जो क्रायटेरिया आहे त्या 50% जनतेला तो प्रचंड खुश ठेवतो. त्या लोकांच्या सुखात असेल, दुःखात असेल, आरोग्याच्या प्रश्नांमध्ये असेल, शिक्षणाच्या प्रश्नांमध्ये असेल, तो अगदी दक्षतेने त्या ठिकाणी भाग घेतो. आणि त्याला जे लिडिंग पोलिंग मतदान आपण जे म्हणतो त्यावरती तो थोडा असा कमी फ्लॅश टाकतो आणि त्याला जेवढं गरजेपुरतं आहे तेवढंच तो त्या ठिकाणी घेतो. हे तुम्ही विचारलं ते बरोबर आहे. बरोबर आहे. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये समन्वय कसा असला पाहिजे? आता अगदी या मुलाखतीचा आधार समजला जाणारा हा प्रश्न होऊ शकतो. कारण तुम्ही बघा की आजचा विद्यार्थी उद्याचा देश घडवणारा नागरिक होणार आहे आणि तो होण्यासाठी कोणीतरी एक त्यामध्ये रिस्पॉन्सिबल नाही. बरोबर. आणि विद्यार्थी स्वतःही असा ऑटोमॅटिकली एवढा सुजाण नागरिक होणार नाही की तो डायरेक्ट देश चालवण्याच्या पात्रतेचा होईल. तर त्याला घडवण्यासाठी महत्वाचे काही फॅक्टर आहे.
त्यामध्ये त्याचं कुटुंब, त्यामध्ये कुटुंबात कार्यरत असणारे त्याचे पालक असतील, बरोबर. ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तो शिक्षण घेतोय त्या इन्स्टिट्यूटची सुद्धा तितकीच रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि तिसरं म्हणजे समाजामध्ये असणारे काही जे आयडॉल ज्याला आपण म्हणतो ते लोक, अशा या सगळ्यांमधून तो विद्यार्थी त्या ठिकाणी घडत असतो. आता एखाद्या विद्यार्थ्याला जर घडवायचं असेल तर त्या शैक्षणिक संस्थेला जो विद्यार्थी मिळाला आहे त्यांनी वारंवार त्या पालकाशी, त्या विद्यार्थ्याशी बोलणं आवश्यक आहे, संपर्कात राहायला पाहिजे. मग त्यासाठी त्यांनी पालक सभांचं आयोजन केलं पाहिजे. जसं माता पालक हा एक नवीन प्रकार आलाय की आईला सुद्धा शाळेत बोलवलं जातं, वडिलांना सुद्धा शाळेत बोलवलं जातं, वेगवेगळे ऑप्शन त्या ठिकाणी ठेवले जातात, त्या वेळेस कुटुंबियांना त्या ठिकाणी बोलवलं जातं आणि त्या विद्यार्थ्याच्या विषयी माहिती दिली जाते. त्याचबरोबर आपल्या संस्थेविषयी सुद्धा त्या ठिकाणी माहिती दिली जाते की आम्ही विद्यार्थ्यांप्रती हे उपक्रम करत आहोत, तुम्ही घरून विद्यार्थ्याला असा सपोर्ट करा, महाविद्यालय त्याला पुढे घेऊन जायला तयार आहे, तुम्ही त्याला थोडंसं पुश करा. एका विशिष्ट उंचीपर्यंत विद्यार्थ्याला जाण्यासाठी हे वेगवेगळे काही जे प्रोग्राम्स आहेत, बरोबर, पालक मेळावा वगैरे हे असणं. मग कॉलेज, शाळा पालक मेळाव्यांचे आयोजन करते, हो, पालक प्रतिसाद देतात का? आता हा सुद्धा एक अतिशय गंभीर प्रश्न आहे की विद्यार्थ्यांची संख्या 100 असते, हो, आणि पालकांची उपस्थिती ही अगदी बोटावर मोजण्या इतकी असते. मग अशा वेळेस असा प्रश्न निर्माण होतो, घरी राहिलेल्या पालकांनी कदाचित त्या संस्थेवरती इतका विश्वास ठेवलेला असतो की आम्हाला तिथे येण्याची आवश्यकता नाही, असा त्याचा अर्थ आपण समजू शकतो. पण दुसरी बाजू जर आपण बघितली तर ग्रामीण भागातले जे पालक आहेत ते विद्यार्थ्याच्या या शैक्षणिक प्रोसेसमध्ये जास्ती प्रमाणामध्ये भाग घेताना मला दिसत नाही. म्हणजे आपण पालक मेळावा अगदी सुट्टीच्या दिवशी जरी ठेवला, अगदी रविवारी जरी ठेवला किंवा बाजाराच्या दिवशी जरी ठेवला की रविवार बाजार आहे दिंडोरीचा आणि त्या दिंडोरीच्या बाजाराला पालक येतील आणि त्या निमित्तानं ते पालक मेळाव्याला येतील, तर त्या दृष्टीने जरी ठेवला तरी पालक सांगतात की मला आज सुट्टी नाही, मी कामाला चाललो. पण जेव्हा पालकांचीच उदासीनता त्यामध्ये दिसते त्यावेळेस विद्यार्थी हा स्वतःच ते निर्णय त्या ठिकाणी घेतो. कुठेतरी पालकांनी शिक्षकांशी बोललं पाहिजे, विद्यार्थ्याबद्दलही चर्चा त्याबद्दल केली पाहिजे. बरोबर आहे. पण ते पालक ते करत नाही. पालकांना वाटतं विद्यार्थी शाळेत जातोय, कॉलेजमध्ये जातोय, पूर्णपणे आता संस्थेवरतीच ती जबाबदारी आहे. शिक्षण देत असताना एका शिक्षकाची काय काय कर्तव्य असली पाहिजे? बघा, शिक्षकाचे कर्तव्य ही अमर्याद आहे. कारण विद्यार्थ्याचा फक्त त्या विषयापुरतं ज्ञान देऊन शिक्षकाची भूमिका संपत नाही, तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास ही आजच्या शिक्षकापुढची महत्वाची जबाबदारी आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्याला लिहिता येणं, वाचता येणं. पारंपरिक एज्युकेशन मध्ये आपण काय म्हणतो की 8वीचा शिक्षक काय म्हणतो, 7वी वाल्यांना दिलं वरती पाठवून म्हणून हा माझ्याकडे आला, 8वी वाला 9वीकडे पाठवून, 9वी वाला अजून 10वीकडे पाठवून, तो परंपरेनं पुढे जातो. बरोबर. परंतु आपल्याकडे आलेला विद्यार्थी त्या वर्गाच्या इलिजिबिलिटी प्रमाणे त्याला जे काही नॉलेज आहे, म्हणजे ते जो काही सिलेबस तो त्याला समजतोय का, तो समजून सांगण्याची, त्याला समजत नाही तोपर्यंत समजून सांगण्याची जबाबदारी ही त्या शिक्षकाची असते आणि ते आम्ही आजपर्यंत करत आलेलो आहोत. जे शिक्षक ही जबाबदारी घेत नाही त्यांना काय सांग? आता त्यांना सुद्धा मी हेच सांगेल की आपणही आजपर्यंत केलं नसेल, परंतु भविष्य घडवण्याच्या उद्देशानं जर आपण बघितलं तर आपणही आपली भूमिका त्या ठिकाणी बदलली पाहिजे आणि विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावरती आपण फोकस केला पाहिजे. बरोबर आहे. मग आताचे जे विद्यार्थी शिकत आहेत, नवीन पिढी शिकते आहे, यांच्यासाठी शिक्षण व्यवस्था कशी असली पाहिजे? आता न्यू एज्युकेशन पॉलिसीनं त्यांना अगदी जागतिक दरवाजे त्या ठिकाणी खुले करून दिलेले, म्हणजे विद्यार्थ्याच्या मनाप्रमाणे हे काम चालणार आहे. एखाद्या विद्यार्थ्यानं आज एका इन्स्टिट्यूटमध्ये एज्युकेशन घेतलं, त्याला पुढच्या वर्षी ते इन्स्टिट्यूट बदलून दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये जायचं असेल तो जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही बघा की विचारलेल्या प्रश्नाला एक सार्थक उत्तर जर द्यायचं म्हटलं तर ही एज्युकेशन पॉलिसी विद्यार्थ्यासाठी 100% फायद्याची आहे. ॲडमिनिस्ट्रेशनपेक्षा ती विद्यार्थ्यासाठी अत्यंत समाधानकारक आहे. बरोबर. पालकांकडे जर आपण बघितलं तर ते विद्यार्थ्याकडून अति अपेक्षा करताना आपल्याला दिसतात की तुला इतकेच मार्क पडले पाहिजे, तू या शाखेतच प्रवेश घेतला पाहिजे. तर हे दडपण विद्यार्थ्यांवरती टाकलं जातं. कुठेतरी त्याचं स्वतःचं मत मागे ठेवून विद्यार्थी वडिलांची इच्छा म्हणून किंवा आईची इच्छा म्हणून त्या शाखेमध्ये जातो.
तर अशा पालकांना तुम्ही काय सांगाल? आता आपण विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे जर बघितलं तर विद्यार्थ्याचा इंटरेस्ट ज्या गोष्टीमध्ये आहे, बरोबर, त्या इंटरेस्टला शो करून पालकांनी निर्णय घेतला पाहिजे. अनेकदा ग्रामीण भागामध्ये मी बघतो की माझा एक मित्र किंवा माझी एक मैत्रीण, आम्ही पहिलीपासून ते 10वी पर्यंत सोबत होतो. मग तो जर आर्टला गेला तर आपसुक त्याचा मित्र सुद्धा आर्टलाच जातो. तो जर कॉमर्सला गेला तोही कॉमर्सला जातो. का मी इतके दिवस त्याच्या सोबत राहिलो, मग आता मी का त्याची साथ सोडू. म्हणून ते करिअर निवडण्याचे जे फॅक्टर आहे ते कुठेतरी ते न समजताच करिअर त्या ठिकाणी निवडलं जातं. आणि अशा वेळेस पालकांची जी भूमिका तुम्ही जे विचारलं की पालक कधी कधी म्हणतात की माझा विद्यार्थी सायन्सलाच गेला पाहिजे. आता एक मुलगी होती का तिच्याकडे जातीचा दाखलाच नव्हता. 11वीच्या इयत्तेमध्ये तिने प्रवेश घेतला तेव्हा, आणि जातीचा दाखला नसल्यामुळे तिने सायन्सला प्रवेश घेतला खेरीज, आणि तिने ते ऍप्लिकेशन त्या ठिकाणी दिलं. परंतु तिच्याकडे डॉक्युमेंट नसल्यामुळे तो जातीचा दाखला तिला मिळाला नाही. ओके. परंतु जातीचा दाखला काढण्यासाठी ती जेव्हा माझ्याकडे आली की अशा वेळेस काय केलं पाहिजे, तर जातीच्या दाखल्याचं ऍप्लिकेशन केल्यावर आपल्याला पावती मिळते. त्या पावतीवरती तिने पहिलं वर्ष पार केलं. दुसऱ्या वर्षामध्ये तिला अडचण आली, कारण दुसऱ्या वर्षी जातीचा दाखला हजर करणं आवश्यक होतं. पालकांनी तिला जबरदस्तीने सायन्सलाच त्या ठिकाणी टाकलं. बरोबर. आता जातीचा दाखला नाही, ती 12वी पास आउट झाली. आणि जेव्हा तिला आता इंजिनिअरिंगच्या सीईटी मध्ये मार्क्सही बरोबर मिळाले, बरोबर, परंतु जेव्हा तिला कॅटेगरी मधून ऍडमिशन घेण्याची वेळ आली तेव्हा तिला डॉक्युमेंट नसल्यामुळे तिला ते ऍडमिशन भेटत नाहीये. पालकांनी तिला सायन्सला टाकून ठेवले, आणि ती ओपनच्या ऍडमिशनची जी फीज आहे ती त्या ठिकाणी ती भरू शकत नाही. मग आता तिने जे क्षेत्र पालकांच्या मर्जीने निवडले, ते पालकांनीच जे डॉक्युमेंट हजर न केल्यामुळे तिला ते क्षेत्र बदलण्याची वेळ त्या ठिकाणी येते. म्हणजे पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याचा भविष्यकालीन जो एज्युकेशनल रोल आहे तो कोणता राहायला पाहिजे, तो कोणत्या फॅकल्टीशी राहायला पाहिजे, यासाठी मुलाची जी मानसिकता आहे त्याचा कल कशाकडे, तर 3 इडियट पिक्चर तुम्ही बघितला असेल. त्यामध्ये बघा, त्याचे वडिलांनी त्याला इंजिनिअरिंगला टाकले आणि त्याला फोटोशॉपीचं वेड असतं. शेवटी त्याने जे फोटो काढलेले ते जगभरामध्ये फेमस होतात, आणि वडील सांगतात की ते फोटो ठेवून दे आणि तू इंजिनिअरिंग शिक, का तर मला तुला इंजिनियर करायचं. ते बर्डन त्या ठिकाणी त्यावरती दिलं जातं. तर असं बर्डन न देता विद्यार्थ्याची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेनुसार त्याला करिअर निवडण्याचं स्वातंत्र्य. आणि आता मी बघतो की आमच्याकडे दिंडोरीचा जो ग्रामीण भागातला जो एरियाज आहे तिथे शिक्षण क्षेत्रामध्ये ही पहिलीच पिढी आहे. आणि ही पहिली पिढी असल्यामुळे जी याच्या मागची पिढी आहे ती त्या विद्यार्थ्याला ह्या शाखांचं नॉलेज देऊ शकत नाही. तू आर्ट घे, कॉमर्स घे, का सायन्स घे. तर यासाठी ते 10वीला ते विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिकत असतील त्या शाळांनीच अशा उपक्रमांचं आयोजन केलं पाहिजे की त्यामध्ये या शाखांमधून तुम्हाला भविष्य घडवण्यासाठी कोणकोणत्या संधी आहे या संधींची माहिती त्यांना समजून दिली पाहिजे. आणि ती संधींची माहिती समजून दिल्यानंतर त्यांनी ते करिअर त्या ठिकाणी निवडलं पाहिजे. मला पोलीस व्हायचं, मी आर्टलाच गेलं पाहिजे. सायन्स घ्यायचं, नंतर पोलीस भरतीत इतिहास भूगोल वाचायचा. मी माझ्यावरून सांगतो की मी बीकॉम झाल्यानंतर किंवा बीकॉम करत असताना मी एमपीएससीचा प्रचंड गाळा अभ्यास, म्हणजे सीसॅट सिलेबस आल्यानंतर मी एमपीएससीतून एक्झिट घेतली. बरोबर. सीसॅटच्या अगोदर इतिहास असेल, भूगोल असेल, गणित असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, मला तुम्ही एमपीएससीच्या कोणत्याही क्लासवरती कोणत्याही लेक्चरला कधीही उभं करा, आणि माझे इतिहासाचे जर तुम्ही लेक्चर्स ऐकले, म्हणजे मी ह्या कॉमर्सचा प्राध्यापक आहे. बरोबर. हा, ते तुमचं जे ओव्हरऑल बाकीच्या क्षेत्रांबद्दलचं जे ज्ञान आहे ते बघून वाटत नाही की तुम्ही कॉमर्सच्या क्षेत्रात मराठीवरती माझं जे प्रभाव आहे तर ते जर बघितलं तर मी एमपीएससी करत असताना ह्या विषयाचे मी इतके बारकावे, इतके ऑडिओ, इतके व्हिडिओज, आणि याच्यावरती मी इतकं रिडिंग केलेलं आहे की संयुक्त महाराष्ट्राचा चळवळीचा लढा असेल, नॅशनल आणि इंटरनॅशनल वॉर्स, हे सगळे मी अगदी वाचून, म्हणजे इतिहास भूगोल याच्यातले जे कुठले प्रश्न असतील त्याच्यातले सब क्वेश्चन सुद्धा मी अगदी न पाहता त्याची उत्तरं सहजरित्या देऊ शकतो. आणि तिथपर्यंतचा अभ्यास मी त्यावेळेस त्या ठिकाणी केला. बरोबर. एवढा अभ्यास तुम्ही केला. मग एमपीएससी युपीएससीच्या विद्यार्थ्यांबद्दल आपण आता बोललो, तर त्यांनी त्यांच्या अभ्यासामध्ये काय बदल केले पाहिजे? म्हणजे एखादा विद्यार्थी एकदा झाली, दोनदा झाली, तिसऱ्यांदा पण झाली नाही, बरोबर, मग त्याने त्याच्या अभ्यासात काहीतरी बदल केले पाहिजे. बरोबर. मग तुम्ही काय सांगाल, तुमची स्ट्रॅटेजी काय आहे? आता मी स्वतः एमपीएससीचा फेल्युअर आहे, आणि
फेल्युअरच कधीतरी हा. तुमचा गाईड होतो. होतो, बरोबर. कारण त्याचे जे अनुभव आहे, हो ते अनुभव जेव्हा आपण आत्मसात करतो, की जे करू नये हे आपल्याला जर समजलं, आता समजा पुढे एखादी काट्याची फांदी पडलेली आहे, तुमचा गाईड तुम्हाला सांगतो की त्या काट्याच्या फांदीवर तुम्ही पाय देऊ नका, हो. तो अनुभव तुम्हाला देतो. बरोबर. तो अनुभव तुम्हाला दिल्यामुळे तुमचा तो टाइम आहे, हो. सक्सेस होण्याचा जो टाइम आहे तो त्या ठिकाणी वाचतो. कारण अडथळ्यांशिवाय तुम्ही आपोआप पुढे जाता. मग त्या विद्यार्थ्यांना आपण असं सांगतो की जो पहिल्या फेरीत झाला नसेल, दुसऱ्या फेरीत झाला नसेल, तिसऱ्याही फेरीत झाला नसेल, तर यश हे मिळवण्यासाठी तुम्हाला प्रचंड मोठं सातत्य त्या ठिकाणी ठेवावं लागतं. म्हणजे उंचावरून पाण्याचा एखादा थेंब जर सातत्यानं एखाद्या विशाल पाषाणावरती जर पडत राहिला आणि त्या थेंबामध्ये जर ते सातत्य असेल, तर तो काही काळानंतर तो दगड दुभंगतो. बरोबर. म्हणजे त्या एका पाण्याच्या थेंबामध्ये जे सातत्य आहे ते त्या दगडाला फुटण्यासाठी भाग पाडतं. असं तुमचं यशाचं आहे. तुम्ही एकदा फेल्युअर झाले म्हणून तुम्ही थांबू नका. तुम्ही 2 मार्कांनी नापास झाले, तुम्ही थांबू नका. तुम्ही पुढच्या वेळेस. बरोबर. आता एक विद्यार्थिनी होती, तिने पोलीस भरतीचा फॉर्म भरताना महिला रिझर्वेशन नो केलं. ST कॅटेगरीमध्ये होती ती आणि महिला रिझर्वेशन नो केल्यामुळे 157 मार्क्स तिला होते आणि 159 मार्कावरती ती मेरिट त्या ठिकाणी क्लोज झाली. तर अशा वेळेस तिने मला विचारलं की सर आता याच्यावरती काय मार्ग आहे. तर मी माझ्या एका विशिष्ट माणसाच्या माध्यमातून तिला वरिष्ठ यंत्रणेपर्यंत पोहोचवलं आणि त्याच्यामध्ये त्या ऑफिशियल कामामध्ये तिला 1 महिनाभर तिने चक्कर मारले. परंतु शेवट त्याचा निकाल असाच आला की तुम्हाला आम्ही कळवतो. त्यावेळेस तिने सांगितलं की सर मला ते कळवणार आहे. तर कळवणार आहे त्या दिवशी मी तिला सांगितलं की ते कधीही कळव, परंतु तोपर्यंत तू थांबू नको. हो, तुझं चालू दे, तू यामध्ये सातत्य सोडू नको. तिने ते सगळं प्रकरण एका गाठोड्यात बांधून ठेवून दिलं आणि तिची जी लॅब होती त्या लॅबला तिने सातत्य ठेवलं आणि ती त्याच वर्षी त्या परीक्षेचा निकाल येईपर्यंत ती पोलीस डिपार्टमेंटमध्ये दाखल झालेली होती. म्हणजे सातत्य हे तुम्ही त्यामध्ये ठेवलं पाहिजे. आणि दुसरं की तुम्ही या परीक्षा देत असताना एक प्रॉपर गाईडची नियुक्ती केली पाहिजे. तो गाईड तुम्हाला तिथपर्यंत, म्हणजे जसं आपण आता AI लाच आपला गाईड समजतो, परंतु AI पेक्षाही एखादा अनुभवी व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये कार्यरत, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये जे कुठले विद्यार्थी प्रशासकीय सेवेमध्ये पास होत असायचे, जे बॅकवर्ड कॅटेगरीचे असायचे, बरोबर, तर त्यातल्या एका PSI ला त्यांनी कायदा मंत्री असताना त्या ठिकाणी ऑफिसला बोलावलं होतं. तर ऑफिसला बोलवल्यानंतर त्या PSIच्या मनामध्ये अशी शंका होती की साहेबांनी मला बोलावले म्हणजे माझ्याकडून काहीतरी पैशाची मागणी करतील, काहीतरी करतील, मला कशासाठी तरी त्यांनी बोलवलंय. परंतु अशा वेळेस जेव्हा ते ऑफिसमध्ये PSI गृहस्थ जेव्हा बाबासाहेबांना भेटले, त्या बाबासाहेबांनी त्याला सांगितलं की मी तुम्हाला इथे कशासाठी बोलवले तुम्हाला माहिती असेल. तर तो म्हणे मला माहिती नाही, पण तुम्ही जे सांगाल ते मी माहिती करून घेईल. त्यावेळेस बाबासाहेबांनी त्याला सांगितलं की तू बॅकवर्ड कॅटेगरीतून पुढे आलाय, तुला कोणासाठी तरी आयडॉल व्हायचे, कोणासाठी तुला उदाहरण व्हायचे, म्हणून मी तुला हे सांगण्यासाठी बोलवलंय की तू ज्या वाडी वस्तीमधून इथपर्यंत पोहोचला, त्या वाडी वस्तीमध्ये तू लाल दिव्याची गाडी घेऊन एखादा फेरफटका कधीतरी मारत चल आणि तुझ्याकडे जे गोरगरीब लोक आहेत ते बघतील आणि ते तुझ्यासारखं होण्याचा प्रयत्न करतील आणि हे प्रयत्न त्याचं स्वरूप क्रांतीमध्ये होईल आणि ही क्रांती त्या समाजामध्ये घडेल, यासाठी मी तुला बोलवले. तो PSI क्षणभर रडला आणि त्याने बाबासाहेबांनी ते विचार आत्मसात केले आणि तेच आज आपण पुढे घेऊन जाणार आहोत. तुम्ही जसं म्हटलं की फेल्युअर विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे, तर फेल्युअर विद्यार्थ्यांना डिमोटिवेट न होता जे सक्सेस लोक आहे त्यांच्या अनसक्सेस आणि सक्सेस अशा स्टोरी वाचून हळूहळू त्याने पुढे घेतले पाहिजे. त्यात त्याने सगळ्यात पहिले मी जे सांगितलं की त्याने हार मानली नाही पाहिजे, त्याने सातत्य ठेवलं पाहिजे. म्हणजे जी तुमची वयाची जो क्रायटेरिया आहे ते वय होईपर्यंत त्याने सातत्यानं प्रयत्न केलं पाहिजे. दुसरी गोष्ट त्याने गाईडची नियुक्ती केली पाहिजे आणि तिसरी गोष्ट त्याने सोशल मीडियापेक्षा त्याने पुस्तकांचंच त्या ठिकाणी वाचन केलं पाहिजे. बरोबर. कारण सोशल मीडियातली काही माध्यमं किंवा काही पुस्तकं तुम्हाला परीक्षेपासून दूर घेऊन जातात. पुस्तकं तुम्ही त्या परीक्षेसाठी जे निर्धारित आहे ते जर तुम्ही सातत्यानं त्याचा अभ्यास केला तर ती पुस्तकं तुम्हाला यशापर्यंत घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. असंख्य असे पुस्तकं आज मार्केटमध्ये आहेत. बरोबर. की मला जर कधी वेळ मिळाला तर त्या पुस्तकांची नावं मी तुम्हाला सांगेल, परंतु त्या पुस्तकांनी जर आपण प्रॉपर वेळ धरला तर ते तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जातील.
बरोबर आहे. मग आता ठराविक पुस्तकांची नावं जर तुम्ही विद्यार्थ्यांना सांगितली तर ती कोणती असतील? आता बघा, आपल्या दिंडोरी तालुक्यातील ढक्कांबे गावचे भूमिपुत्र प्रकाशजी गायकवाड, की जे महाराष्ट्रातले अत्यंत नामांकित आणि DYSP म्हणून काम करतात, की जे आमच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला ते प्रमुख अतिथी होते. तर त्यावेळेस त्यांनी एक पुस्तक त्यांचं इंट्रोड्यूस केलं होतं. म्हणजे मी ज्यावेळेस MPSCचा अभ्यास करायचो त्यावेळेस मी त्यांचेच पुस्तकं रेफर करायचो. आणि आज सुद्धा प्रकाश गायकवाड यांचं जर पुस्तक आपण वाचलं किंवा त्याचं जर आपण आत्मचिंतन केलं तर खूप काही त्यातून आपल्याला ज्या कळण्याच्या गोष्टी आहेत त्या लवकर समजतात आणि त्या लवकर समजून आपण लवकर पुढे जाऊ शकतो. म्हणजे सोप्या अवघडातून सोप्याकडे नेणारं ते पुस्तक आहे. आणि असंख्य अशी काही पुस्तकं आहेत की ते आपल्याला बरोबर प्रॉपर वेने गाईड तुम्हाला बरोबर तिथपर्यंत घेऊन जातात. तो आयुष्यात आपण असं एक गाईड त्या स्पर्धेचा ठेवला पाहिजे, आयडॉल ठेवला पाहिजे, त्याचं मार्गदर्शन आपण घेतलं. मग तो शिक्षक असेल किंवा सक्सेस झालेला एखादा विद्यार्थी असेल किंवा कार्यालयातला एखादा अधिकारी असेल, आपण कोणाला आपला गाईड नेमू शकतो. सर, शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असताना तसेच राजकीय क्षेत्रात सुद्धा तुमचं चांगलं योगदान आहे. मग तुम्हाला सूत्रसंचालनाची आवड कशी निर्माण झाली? तसं सांगायचं झालं तर काम करत असताना एक लिडरशिप असते आणि त्या लिडरशिपला बोलावंच लागतं. आणि त्या बोलण्यातूनच माझ्या अँकरिंगचा उदय झाला. आणि जिथे जिथे मला बोलावं लागलं, भाषण करावं लागलं, त्या भाषणातूनच एक अँकरिंगचा एक लय तयार झाला आणि एक चांगल्या प्रकारची अँकरिंग मी त्या ठिकाणी करायला लागलो. बरोबर. मग याची सुरुवात कुठून झाली? आता समाजकार्य करत असताना असंख्य असे उपक्रम असायचे. त्या उपक्रमांमध्ये लोक जमलेले असायचे. मग त्या उपक्रमाची काहीतरी माहिती आपल्याला द्यावी लागायची. त्याचबरोबर कॉलेजला असताना सांस्कृतिक कार्यक्रम असायचे किंवा काही असे इव्हेंट असायचे, त्यामध्ये मी भाग घ्यायचो. मग ते भाग घेत असताना एक अभ्यासाअंती काहीतरी बोलावं लागायचं. मग ते बोलता 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 माझ्यामध्ये ते स्किल त्या ठिकाणी तयार झालं. आणि एक प्रसंग मला सांगावासा वाटतो की जेव्हा मी एज्युकेशनल संस्थेमध्ये नव्याने जॉईन झालो, त्यामध्ये मला पहिल्या कार्यक्रमाचं एक सूत्रसंचालन त्या ठिकाणी मिळालं. आणि त्या संस्थेमध्ये कार्यक्रम कसे होतात काय याची कुठली माहिती नव्हती. फक्त मी जे आत्मसात केलेलं स्किल आहे त्याच्या बेसवरती मी तो पहिला प्रोग्राम त्या ठिकाणी हँडल केला. त्यानंतर मला आणखी माझा जो आवाज आहे किंवा इतर जे प्रेझेंटेशन आहे त्यामुळे मला सूत्रसंचालनाच्या संधी मिळत गेल्या. त्यामध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या संधीपर्यंत मी काही स्क्रिप्ट बनवायचो, जे की कॉमनली सगळेच बनवतात. आणि ते स्क्रिप्ट आपण तिथे घेऊन जातो आणि त्या स्क्रिप्टनुसार आपण त्या ठिकाणी बोलतो. तर असा हॉल होता जिथे प्रोग्राम होणार होता आणि त्या हॉलच्या बाहेर मी मान्यवरांची वाट बघत होतो. आणि मान्यवरांची वाट बघत असताना एका भिंतीच्या याच्यावरती मी माझं जे स्क्रिप्ट होतं ते त्या ठिकाणी ठेवलं आणि त्याचं मी निरंतर वाचन करायचो की मला आता काय बोलायचंय. बरोबर. मान्यवरांचं आगमन त्या ठिकाणी जिन्यानीवरती झालं आणि एक वाऱ्याची अशी झुळूक आली आणि मी काहीतरी वस्तू हातात घेतलेली होती. तोपर्यंत माझं जे स्क्रिप्ट आहे ते हवेने त्या ठिकाणी उडून गेलं. तर मी वर्गातल्या एका विद्यार्थ्याला बोलवलं आणि सांगितलं, अरे माझ्या हातातला एक कागद त्या ठिकाणी उडून गेलाय, तो कागद त्या ठिकाणी तू घेऊन ये. आता तो कागद येईपर्यंत आपण थांबू शकत नाही. मान्यवर आलेले होते, म्हणजे आत्मसात केलेले. त्या आत्मसात केलेल्या विचारांवरती किंवा तेवढ्या माहितीवरती तो प्रोग्राम मी त्या ठिकाणी हँडल केला. आणि त्या दिवशी मग मला एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली की तुम्हाला जर अँकर व्हायचं असेल तर तुम्हाला पेपरलेस अँकर व्हावं लागेल. बरोबर. आणि तो पेपरलेस अँकर जर तुम्हाला व्हायचा असेल तर तुम्हाला पेपरवरचा सगळा डाटा हा तुमच्यामध्ये आत्मसात करावा लागेल. त्या इव्हेंटनुसार तुम्हाला ते स्क्रिप्ट स्वतःमध्ये आजमावं लागेल आणि नंतरच तुम्ही चांगले अँकर होऊ शकता. म्हणजेच सूत्रसंचालन करण्यासाठी वाचनाची गरज आहे. वाचनाची. मग तुम्ही कोणते कोणते पुस्तकं वाचले आहेत आता माझं असं आहे की म्हणजे सिक्रेटली जर सांगायचं झालं की मला ज्या कुठल्या प्रोग्राम बद्दलची माहिती दिली जाते की अमुक दिवशी असा प्रोग्राम आहे, मोस्टली आपल्याला 1 दिवस 1-2 दिवस अगोदर प्रोग्रामची माहिती मिळते. जेव्हा मला अशा प्रोग्रामची माहिती मिळते तर त्यासाठी मी स्पेसिकली त्यासाठी लागणारी जी पुस्तक आहे ती मी स्वतः खरेदी करतो. मला पुस्तकांच्या वाचनाची आजही सोशल मीडियाच्या काळामध्ये सुद्धा प्रचंड आवड आहे. आणि ती आवड असल्यामुळे मी त्या थीमशी रिलेटेड जो कुठला डाटा आहे तो तासनतास मी त्या ठिकाणी पुस्तक असेल
इंटरनेट असेल किंवा कोणतंही इन्स्ट्रुमेंट असेल त्यातून सर्च करतो आणि त्यानंतरच मी त्या प्रोग्राममध्ये सहभागी होत असतो. तर मग त्यासाठी लागणारे समजा महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या हे कॉमनली प्रोग्राम्स असतात. तर मग त्यासाठी जे महाराष्ट्रातले प्रमुख समाज सुधारक आहेत बरोबर, यांच्या सर्वांचे आत्मचरित्र मी त्या ठिकाणी वाचलेले आहे. मग त्यामध्ये अगदी ज्या कुठल्या महापुरुषांच्या आता सध्याही जयंत्या चालू आहेत अशा सगळ्यांच्या जयंत्यांची जी पुस्तकं आहे, पुण्यतिथ्यांची जी पुस्तकं आहे ती या ठिकाणी मी सातत्यानं वाचलेली आहे. मग नवीन पिढी आहे, विद्यार्थी आहे, यांना देखील सूत्रसंचालन करायचे असेल तर त्यांनी त्यांचा मार्ग कसा निवडला पाहिजे, काय केले पाहिजे त्यांनी? तर त्यांनी सुद्धा आता आपलं शालेय जीवन जे आहे त्या शालेय जीवनामध्ये एक लिडरशिप डेव्हलप करता येते. आता तुम्ही बघा की प्रत्येक वर्गात एक मॉनिटर असतो, वर्गाचं जे मंत्रिमंडळ असतं त्या इव्हेंटमध्ये त्यांनी भाग घेतला पाहिजे. आणि त्या इव्हेंटमध्ये नुसतं आपलं पेपरवरती नाव येणारे म्हणून भाग न घेता आपण त्यामध्ये येणारे जे प्रश्न आहे ते त्या व्यवस्थेपुढे मांडण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. तिथून लिडरशिपचा उदय होतो. मग एक व्यासपीठ मिळतं, मग त्या व्यासपीठावरून सुद्धा तुम्ही बोलू शकता. मग त्या व्यासपीठावरती बोलण्यासाठी तुम्हाला जो रेफरन्सिव्ह डाटा आहे तो तुम्हाला शोधावा लागतो. आणि जर डाटा भक्कम असेल, जर तो डाटा तुम्हाला समजला असेल तर तुम्हाला कोणत्याही व्यासपीठावरती घेऊन गेला तरी तुम्ही ते फ्लुएंटली त्या ठिकाणी बोलू शकता. मग यासाठी विद्यार्थ्यांनी या कलेमध्ये जर यायचं असेल, आता सूत्रसंचालन याचे सुद्धा असंख्य मी तर आजपर्यंत कुठल्याही सूत्रसंचालनाचे कधी कोणत्याही इव्हेंटचे पैसे घेतलेले नाही, परंतु एक करिअर म्हणून सुद्धा आपण त्याच्याकडे बघू शकतो. मग त्यामध्ये तुमचा आवाज, तुमची शब्दफेक आणि तुमच्याकडे असणारं जे नॉलेज आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला बरोबर तिथपर्यंत घेऊन जातील. तर यासाठी त्याला करायचं काहीच नाही. पूर्वी आपले शिक्षक आपल्याला सांगायचे की तुम्हाला काय व्हायचंय ते तुम्ही एकदा आरशापुढे उभं राहा, स्वतःलाच विचारा की तुम्ही काय होऊ शकता. तुमची उंची कमी आहे आणि तुम्ही पोलीस होण्याचं स्वप्न बघत असाल तर ते डोक्यातून काढून टाका, असे आपले शिक्षक आपल्याला सांगायचे. मग तुम्ही दुसरं काय, मग तुम्ही ग्रामसेवक व्हा, तलाठी व्हा, जिथे उंचीची गरज नाही अशा पोस्टवरती जा, असं ते आपल्याला सांगायचे. अगदी त्या पद्धतीने मी आजच्या विद्यार्थ्याला सांगेल की तुम्ही पहिले स्वतःला ओळखा, बरोबर, तुम्ही काय करू शकता आणि बोलण्याची जी कला आहे ही आपल्यामध्ये डेव्हलप होऊ शकते. बरोबर. यासाठी कुठलाही वारसा, माझे वडीलही कुठले वक्ते नव्हते, माझे आजोबाही कुठले वक्ते नव्हते, परंतु मी कॉमर्स शाखेमध्ये असून सुद्धा मराठीची माझी जी शब्दफेक आहे असंख्य लोक माझ्या सूत्रसंचालनाला ॲप्रिशिएट करतात. अगदी मोकळ्या मनाने ते सांगतात की तू फार चांगलं सूत्रसंचालन करतो. तर त्यामध्ये माझं नॉलेज आणि त्याचबरोबर शब्दफेक आणि प्रेझेंटेशन या 2-3 गोष्टी मी कला आत्मसात केली. नाही तर मला त्या गोष्टीचा कुठलाही वारसा नाही, काही नाही. ती स्वतः मी माझ्या पद्धतीनं मला जे मिळालेले लोक आहेत त्या लोकांकडे बघून बघून मी हे सगळं शिकलेलो आहे. तुम्ही आता एक विषय घेतला की जुने शिक्षक होते ते विद्यार्थ्याला सांगायचे, मार्गदर्शन वेळोवेळी करायचे. मग आधीचे शिक्षक आणि आताचे शिक्षक यांच्यामध्ये काय बदल झालेला आहे? यांच्यामध्ये बदल तर झालेलाही आहे. आता बघा, डिजिटल क्रांतीमुळे आपण म्हणतो की पूर्वी एक गाणं होतं की छडी लागे छमछम विद्या घमघम. आता नेमकं छडीच गायब झाली, त्यामुळे विद्या येण्याचा जो स्पीड आहे तो कमी होताना दिसतो. तर विद्यार्थ्याचं एक वेगळं आयुष्य आहे आणि त्या आयुष्यामध्ये तो प्रचंड गुंतलेला आहे आणि त्या गुंतलेल्या आयुष्यामध्ये त्याचं मेमरी कार्ड ऑलरेडी फुल झालेलं आहे. त्याच्यात त्याला हे द्यायचंय, म्हणजे त्याच्यातला कोणता तरी डाटा डिलीट करून आपल्याला आपला डाटा त्याच्यामध्ये सेट करायचा आहे. मग अशा वेळेस त्याची खूप मानसिकता आपल्याला ठेवावी लागते. जे पूर्वीचे शिक्षक विद्यार्थ्याला रिकामा वर्गात बोलवायचे आणि भरून घरी पाठवायचे, आज भरलेल्या विद्यार्थ्याला थोडंसं रिकामं करून थोडंसं नॉलेज देऊन घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे. तर विद्यार्थ्यांना स्वतःमध्ये जे जो न लागणारा डाटा आहे, बरोबर, तो डाटा अनसेव्ह केला पाहिजे, त्याशिवाय हे नवीन नॉलेज त्याच्यामध्ये जाणार नाही. आधीच्या शिक्षकांबद्दल एक मनामध्ये भीती वाटायची त्यांच्या समोर आहे, आणि आता काय झालंय, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये मित्रत्वाचं नातं निर्माण झालंय. हे कितपत योग्य आहे? आता मित्रत्वाचं नातं हे सुद्धा चांगली बाब आहे की ज्या गोष्टी आज पालक विद्यार्थ्याशी बोलू शकत नाही असं शिक्षक त्या ठिकाणी बोलून त्याला एक वेगळं वळण लावू शकता, सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या. परंतु जो भीतीयुक्त आदर तो विद्यार्थ्यामध्ये असणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. मित्रत्व असलंच पाहिजे,
पण मित्राचा सुद्धा एक भीतीयुक्त आदर आपल्यामध्ये असला पाहिजे, की तो मित्र आल्यानंतर किंवा तो शिक्षक आल्यानंतर जी गोष्ट आपण करत होतो ती त्याला समजू नये म्हणून यासाठी आपण थोडंसं थांबलो पाहिजे. म्हणजे एखादा विद्यार्थी एखादं गैरकृत्य करतोय, गैरकृत्य म्हणण्यापेक्षा समजा आता वर्गामध्ये गडबड गोंधळ करतो, बरोबर, आणि ज्या वेळेस त्याचा मित्र म्हणून आलेला जो शिक्षक आहे तो जर त्या ठिकाणी आला तर त्याला पाहिल्याबरोबर त्याने शांत झाला पाहिजे. तो एक भीतीयुक्त आदर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. तसं पूर्वी आमचे शिक्षक जर जिन्यातून वर येत असले तर ते येण्याच्या 15 मिनिटं अगोदर आपण जे म्हणतो ना ती भयावह शांतता आणि ते गेल्यानंतर ते जेव्हा त्यांच्या स्टाफ रूम मध्ये बसतील तेव्हाच ते तोंड त्या ठिकाणी उघडण्याचा अधिकार आम्हाला मिळायचा. एवढा आदर आणि एवढी भीती, एवढी दहशत त्या शिक्षकाची असायची. आज ती दहशत या मित्रत्वामुळे थोडी कमी झाल्याची मला दिसते, परंतु तरी सुद्धा शिक्षकाने विद्यार्थ्याशी मैत्रीपूर्व नातं ठेवून त्याला घडवण्याचं काम तो करू शकतो. परंतु भीतीयुक्त आदर विद्यार्थ्यामध्ये असणं आवश्यकच आहे. म्हणजे ज्ञानदानाच्या प्रक्रियापुरतं मैत्री आवश्यक आहे, परंतु ज्या गोष्टी डिसिप्लिनच्या बाबतीत आपण म्हणतो तिथे डिसिप्लिननेच विद्यार्थ्यावरती कार्यवाही होणं आवश्यक आहे. जिथे विद्यार्थी चूक आहे त्याला त्या प्रोटोकॉल प्रमाणे त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, त्याला तिथं टोकलंच गेलं पाहिजे, त्याला तिथं थांबवलंच पाहिजे, तिथून त्याला वेगळ्या वळणाकडे नेलं पाहिजे. सध्याचे विद्यार्थी चुकीच्या मार्गाने जाताना आपल्याला दिसतात. आता तुम्ही शिक्षण क्षेत्रात आहात, तुमच्या समोर अनेक विद्यार्थी आहेत. अशा विद्यार्थ्यांना काय सांगाल तुम्ही? आता बघा, चुकीचे मार्ग म्हणजे सोशल मीडियाचा अतिवापर, व्यसनाधीनता, त्यानंतर कुठल्याही प्रकारचं भान नसलेली विधानं करायची, वागणुकीमध्ये त्यांच्यामध्ये ॲग्रेसिव्हनेस. तर ह्या सगळ्या बाबींमध्ये त्यांनी, आता बघा की मी जेव्हा या क्षेत्रामध्ये आलो, या क्षेत्रामध्ये आल्यानंतर एक विद्यार्थी असा होता की तो प्रचंड आपण ज्याला म्हणू शकतो की गुटखा असेल किंवा इतर जे काही व्यसनाधीन झालेला होता. त्याला सुधारवण्यासाठी आम्ही आमचे एचओडी असतील, साबळे सर किंवा खरे सर असतील, तात्कालिक जे जे लोक त्यामध्ये होते, आव्हाड मॅडम असतील, बागुल मॅडम असतील, या सगळ्याच लोकांनी प्रयत्न केले त्याला व्यसनाधीनतापासून बाजूला सारण्याचा आणि व्यसनाधीनतेपासून त्याला बाजूला काढून त्याला एक चांगलं जीवन जगण्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. परंतु तो व्यसनाच्या इतका अधीन झाला होता की अगदी तो 12वी पासआउट झाल्यानंतर पुढच्या 4-5 वर्षातच त्याचं निधन त्या ठिकाणी झालं. म्हणजे व्यसनाधीनता हिच्यापासून तुम्हाला कोणी थांबवलं तर कदाचित त्या थांबवण्याने तुमचं लाईफ त्या ठिकाणी वाढणार आहे, तुम्ही तेवढे वर्ष अजून जगणार आहात. परंतु व्यसनाधीनतेमध्ये जर तुम्ही अटकून राहिले, थांबून राहिले, त्यातच गुरु फटून गेले तर शेवटी त्याचा निकाल हा डोळ्यापुढे आपल्याला दिसतो. मग तरुणांनी आज या व्यसनाधीनतेपासून आपलं आरोग्य ठेवलं पाहिजे. त्यांनी नियमित योगा केला पाहिजे, त्यांनी व्यायाम केला पाहिजे, त्यांनी स्वतःचं शरीर सुदृढ राहिलं पाहिजे, असं त्यांनी खाणं खाल्लं पाहिजे. आता तुम्ही बघा की सगळं हायब्रिड खाणं आणि सगळं आपण जे म्हणतो की फास्ट फूडच्या युगामध्ये आहेत. सकस आहारापासून लांब गेलेले हे लोक आहेत. मग सकस आहार नसल्यामुळे त्यांची चिडचिड होणं किंवा त्यांच्याकडे जे आरोग्यातली प्रतिकार क्षमता आहे ती कमी असणं, या सगळ्या गोष्टी त्यांना घेऊन जातात. तर त्यांनी यापासून सावध आणि थोडंसं अलिप्त राहण्याची आवश्यकता आहे. मग विद्यार्थ्यांना वाचन हे किती महत्वाचं आहे? वाचन हे एकच असं साधन आहे की तेच त्यांना त्यांच्या सक्सेस पर्यंत घेऊन जाऊ शकतं. तुम्हाला कुठलंही असं टूल्स असं भेटणार नाही की ते तुम्हाला डायरेक्टली यशापर्यंत घेऊन जाईल. तुम्हाला पुस्तकांमध्येच स्वतःला रमवावं लागेल, त्याशिवाय तुम्ही यशस्वी होणारच नाही. आज तुम्ही कोणताही पोलीस बघा, कोणताही एखादा अधिकारी व्हा, तो कसा घडला असेल तर त्याने पुस्तकांशी मैत्री केली म्हणूनच तो घडला असेल. कोणताच असा विद्यार्थी तुम्हाला दिसणार नाही की त्याने फक्त स्क्रीनवरती क्वेश्चन वाचले आणि तो डायरेक्ट अधिकारी झाला. असा कोणताच अधिकारी आजपर्यंत मी पाहिला नाही, आणि तुम्ही पाहिला असेल तर तुम्ही मला सांगा, आपण त्याचं कौतुक करू आणि त्याने मिळवलेलं जे यश आहे ते आपण इतरांपुढे ठेवू की याने फक्त ऑनलाईनच स्टडी केला, ऑनलाईनच नोट्स वाचल्या आणि ऑनलाईनच अभ्यास केला आणि तो एका मोठ्या पदावरती गेला. असं एकही उदाहरण मी त्या ठिकाणी पाहिलं. विशिष्ट व्यक्तीला विशिष्ट अभ्यासाची विशिष्ट पुस्तकं वाचल्याशिवाय हे यश त्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे कोणताही विद्यार्थी असो, शालेय पुस्तकांपासून
ते स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांपर्यंत बरोबर. तुम्हाला पुस्तकं ही वाचावीच लागतील. आणि ज्या विद्यार्थ्याचं पुस्तक वाचन आहे त्या विद्यार्थ्याचं यश हे अगदी जवळ आहे. आणि त्याचा जो पुढचा जीवनपट आहे त्याच्यामध्ये पुस्तक त्याला यश दिल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. समाजसेवा तुम्हाला का करावीशी वाटली आणि वाटचाल कधी सुरुवात झाली तुमची? समाजसेवेची वाटचाल जर बघायचं झालं, समाजसेवा तसं मी सातत्याने गावात छोटे मोठे उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचो, पण त्यात प्रमुख मला जे समाजसेवेचं व्यासपीठ मिळालं ते 2017 मध्ये मी मानवाधिकार संघटन नावाची एक संस्था होती, तिचं जे मुख्यालय होतं ते मुंबई येथे होतं आणि ते सब ऑफिसेस जे होते त्यातलं एक खेडगाव येथे होतं. आणि त्या खेडगावच्या ऑफिसचे जे प्रमुख आहेत की ज्यांना महाराष्ट्र राज्याचं एक प्रमुख पद होतं, महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष त्या ऑर्गनायझेशनचा, असे गुड्डूभाई सय्यद यांच्याशी माझी 2017 मध्ये ओळख झाली. आणि 2017 मध्ये त्यांची ओळख झाल्यानंतर त्यांच्याकडे बघून सातत्यानं जे समाजसेवेचे वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम ते घ्यायचे मी फेसबुकवरती बघायचो. त्यावेळी फक्त फेसबुकच होतं आणि IQ माहितीच्या माध्यमातून आणि स्वतः प्रत्यक्ष पाहिलेल्या कार्यक्रमांतून समाजसेवेचे ते छोटे मोठे कामं त्या ठिकाणी करायचे. आणि त्यांच्याकडे पाहून आपणही अशा NGOच्या माध्यमातून समाजसेवेचं काम करावं असं मला पहिल्यांदा वाटलं. आणि मग आपण एकटं कसं जायचं म्हणून मी ॲडव्होकेट प्राध्यापक संतोष खरे, आता ते आत्ता वकील झाले, त्यावेळेस माझ्याबरोबर सहकारी शिक्षक होते. मग आम्ही दोघं मिळून त्या ठिकाणी त्या ऑफिसला गेलो आणि आम्ही गुड्डूभाई सय्यद यांची भेट घेतली. आणि त्या भेटीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला तुमच्या NGOच्या माध्यमातून या समाजसेवेच्या कार्यामध्ये सहभागी करून घ्या. मग त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे, तुम्ही चांगल्या फील्डमध्ये आहात आणि तुमच्याशी बोलून मला आनंद झाला आणि मी वरिष्ठांशी बोलून तुम्हाला समाजसेवेच्या या कार्यामध्ये NGOच्या माध्यमातून सहभागी करून घेईल. तर मग त्यांनी सुरुवातीला आम्हाला एक 15 दिवसानंतर मला नाशिक जिल्हा सरचिटणीस या पदावरती कार्यरत करून घेतलं त्यांच्या NGO मध्ये आणि संतोष खरे यांना नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी कार्यरत करून घेतलं आणि आमचा तो समाजसेवेचा प्रवास त्या ठिकाणी सुरू झाला. तो प्रवास सुरू असताना मला प्रवीण गांगुर्डे म्हणून त्या NGO मध्ये काम करणारा आधीचा एक माणूस त्या ठिकाणी मिळाला. खूप चांगलं समाजकार्य त्या माणसाचं त्या काळामध्ये होतं. म्हणजे जेव्हा आपण बॅनरवरती एखादा माणूस जर बघितला तो खूप मोठा माणूस असेल असं त्या ठिकाणी वाटायचं. आणि त्या माणसाचा बॅनर मी त्याच्या गावामध्ये दिंडोरीला कॉलेजला जाताना त्या ठिकाणी बघायचो. मला वाटायचं हा फार मोठा माणूस आहे. आणि त्यानंतर मग आमच्यासारखाच एक नवीन पदाधिकारी म्हणून अजून एक व्यक्ती जॉईन झाला जो की समीर काजी म्हणून. तर त्या माणसामुळे मला त्या संघटनेमध्ये मी आजपर्यंत त्या ठिकाणी टिकलो. आणि त्यातून म्हणजे त्याची माझी जी मैत्री झाली की समाजकार्य करत असताना आमचा जो कार्यक्रमाकडे बघण्याचा दृष्टिकोन दोघांचा कायम सारखा राहायचा. आणि इंडिव्हिज्युअली आम्ही त्या कार्यक्रमाची पूर्ण जी नियोजन असायचं ते त्या ठिकाणी करत अगदी जीवाभावाने आम्ही सोबत राहिलो. आणि आजही ते माझ्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला ते मला सोबत घेऊन आले. समाजसेवेचा खरा वासा मी त्या लोकांपासून त्या ठिकाणी जपला. त्यांनी मला त्या क्षेत्रामध्ये आणलं आणि एक चांगलं व्यासपीठ दिलं. म्हणजे सोशल वर्करचे जेवढे कुठले प्रोग्राम्स व्हायचे 500-500 लोक त्या कार्यक्रमाला हजर असायचे, काहींचे सत्कार असायचे. असा एक कार्यक्रम मी पहिल्यांदा बघितला की दिंडोरी तालुक्यातील कलाकारांचा सत्कार. मग कोणाला संबळ वाजवता येत असेल, कोणी गायक असेल, अशा एकदम दुर्लक्षित घटकांचा सत्काराचा पहिला प्रोग्राम. आणि ते असे 50 बक्षिसं त्या ठिकाणी ठेवले आणि त्या 50 गावातून ते 50 लोक त्या ठिकाणी आले होते. आणि त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचं अँकरिंगचं काम जेव्हा मला मिळायला लागलं, असे असंख्य प्रोग्राम व्हायचे आणि त्या प्रोग्राम मध्ये मी अँकरिंग करायचो. मग त्या अँकरिंग मधून मी ही समाजसेवा पण करायचो आणि त्या अँकरिंगमुळे माझा जो जोश आहे तो त्या समाजकार्यामध्ये कायम राहिला. बरोबर. समाजसेवा करत असताना मॅनपॉवर खूप महत्वाचा असतो. मग तुमच्या मित्रपरिवाराची साथ तुम्हाला कशी आहे? एकदम बरोबर आहे की कुठले काम करत असताना आपण एकटे करू शकत नाही. म्हणजे आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेवढ्या कुठल्या चळवळी झाल्या त्या चळवळींमध्ये जो लीडर आहे त्या लीडरच्या पाठीमागे असणारं जे पाठबळ आहे त्यामुळे त्या चळवळी त्या ठिकाणी सक्सेस होताना आपल्याला दिसतात. जसं की काळाराम मंदिराचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला, तर त्यांच्या मागे त्यांच्यासोबत जी काही ताकद होती ती ताकद त्यांना
पुढे घेऊन जात होते. हम्म. बाबासाहेब तर ते तर ताकदवरच होते, परंतु त्यांच्या मागे जी यंत्रणा होती त्या यंत्रणेने, त्या फोर्सने ते प्रश्न हल झाले. बरोबर. तर समाजसेवा करताना हे जे मित्र मला त्या ठिकाणी भेटले, या मित्रांमुळेच समाजसेवेचं बळ मला मिळालं आणि आज 4 गावामध्ये 4 लोक आपल्याला नावाने ओळखतात. बरं. कुठे भेटले तर आपल्याला राम करतात. हेच आपण या समाजसेवेतून मिळवलं असं मला वाटतं. जर नवीन पिढीला तुम्हाला काही सल्ला द्यायचा असेल, टिप्स द्यायच्या असतील तर काय द्याल? आता आजच्या युवकांसमोर तर असंख्य आव्हानं आहेत, परंतु ते आव्हानं पेरल्याखेरीज त्यांना काही गत्यंतर नाही. तर मला त्या युवकांना फक्त काही 1-2-4च गोष्टी सांगाव्या वाटतात, की तुम्ही तुमचा जो गोल आहे किंवा तुमचं जे एम आहे, तुमचं जे स्वप्न आहे, ते पहिले ध्येय निश्चित करा. त्या ध्येयाला दिशा द्या आणि त्या दिशेनं सातत्यानं तुम्ही प्रयत्न करा. बरोबर. हा एक पहिला माझा त्यांना सल्ला आहे. दुसरा सल्ला असा आहे की त्यांनी सातत्यानं वाचन त्या ठिकाणी वाढवलं पाहिजे. सोशल मीडियाच्या काळामध्ये वाचनापासून ही पिढी फार दूर गेलेली आहे, परंतु आपल्या देशामध्ये जेवढं कुठलं नॉलेज आहे ते या पुस्तकांमध्येच भरलेलं आहे. आणि ते नॉलेज मिळवण्यासाठी तुम्हाला पुस्तकांशीच मैत्री करावी लागेल. आणि तिसरं, त्यांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहिलं पाहिजे. हा म्हणजे या 2 गोष्टींपेक्षाही महत्त्वाचा आज असंख्य युवक मी बघतो, विद्यार्थी मी बघतो की ज्यांचं वय फार कमी आहे, परंतु तरी ते व्यसनाधीनतेमुळे आरोग्याच्या प्रचंड कठीण समस्येमध्ये अडकल्याचं मला दिसते. आणि मग त्यामुळेच त्यांनी व्यसनाधीनतेपासून लांब राहणं आवश्यक आहे. आणि जी काही नीतिमूल्य या भारतीय संस्कृतीने त्यांना दिली, ज्यामध्ये प्रामाणिकपणा असेल, संयम असेल, शांतता असेल, या मूल्यांची देखील त्यांनी जपवणूक करावी असं मला त्या ठिकाणी वाटतं. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ध्येय निश्चिती किती महत्त्वाची आहे? विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये ध्येय जर नसेल तर तो विद्यार्थी काहीच कामाचा नाही असं मी मानतो. कोणताही विद्यार्थी असो, तुम्ही कोणत्याही वर्गातला असो, त्याचं ध्येय हे असणं आवश्यक आहे. बरोबर. तुम्ही 10वीच्या वर्गात असाल, तुमचं किती टक्के गुण तुम्हाला मिळवायचे हे टार्गेट तुमचं असलं पाहिजे. मग तुम्हाला 50% गुण मिळवायचे असेल, तुम्हाला मराठीला किती पडले पाहिजे, गणिताला किती पडले पाहिजे, इतिहासाला किती पडले पाहिजे, राज्यशास्त्राला किती पडले पाहिजे, नागरिकशास्त्राला, या सगळ्यांचे तुमचं टार्गेट तुम्हाला ठेवावं लागेल. जर तुम्ही फक्त वर म्हटले की मला एवढे टक्के अपेक्षित आहे, तर तेवढे टक्के तुम्हाला अपेक्षित आहे, परंतु त्या टक्क्यांची निर्मिती या सगळ्या विषयांमध्ये विभागलेली आहे. त्यासाठी तुम्हाला सब प्लॅनिंगची गरज आहे. विद्यार्थ्याचं ध्येय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्वामी विवेकानंदनी म्हणायचे की उठा, जागे व्हा, ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका. ते नेहमी म्हणायचे. म्हणजे त्या पद्धतीनं तुमचं ध्येयच असलं पाहिजे. आणि जसं अब्दुल कलाम म्हणायचे की झोपेत स्वप्न बघू नका, स्वप्न अशी बघा की जी तुम्हाला झोपूच देणार नाही. मग असं स्वप्न बघा की जे स्वप्न तुम्हाला झोपू देणार नाही, सातत्याने तुम्ही त्याच्या पाठीमागे धावाल, अशी स्वप्न पहा. म्हणून ध्येय हे विद्यार्थ्याचं महत्त्वाचं कर्तव्य आहे. प्रत्येक वर्षागणिक त्याने कर्तव्य ठेवलं पाहिजे. मी 10वीला हे टार्गेट ठेवलं, 11वीला हे, प्रत्येक वर्षागणिक त्याचं टार्गेट बदललं पाहिजे, जोपर्यंत त्याचा उदरनिर्वाहाच्या यंत्रणेपर्यंत तो पोचत नाही. जसं 10वीच्या वर्गामध्ये त्याला हॉल तिकीट मिळतं, तेव्हा प्रशासन त्याच्या हॉल तिकीटवरती विद्यार्थ्याचे नाव असं कधीच लिहित नाही. तिथे ते लिहितं उमेदवाराचे नाव. तिथे तो उमेदवार म्हणून प्रशासकीय यंत्रणा त्याच्याकडे बघते. त्याचा रोल आता विद्यार्थी राहिला नाही. 12वीला जेव्हा तो जातो तेव्हा सुद्धा त्याच्या पुढे येतं उमेदवाराचे नाव. म्हणजे तिकडून सुद्धा ऍडमिनिस्ट्रेशन त्याच्याकडे बघते, उमेदवार म्हणून बघते. आणि उमेदवाराने कसं राहिलं पाहिजे, त्याच्याकडे सगळी काही गोष्ट उपलब्ध असली पाहिजे. उमेदवारासारखा तो असला पाहिजे. जसा एखादा राजकीय उमेदवार असतो, साम दाम दंड भेद करून, भले तो उद्या पडणार असतो, परंतु तो म्हणतो मीच जिंकणार आहे. अगदी त्या पद्धतीने याचं ध्येय असलं पाहिजे. मग त्या ध्येयाच्या कदाचित तो सुरुवातीला थोडा मागे पडेल, नंतर त्याच्या अजून थोडा जवळ जाईल, आणि एक दिवस मात्र त्याचं ध्येय तो अचीव्ह केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे ध्येय हे ठरवल्याखेरीज तुमचा शैक्षणिक प्रवास चालूच असू शकत नाही. तुमच्या शैक्षणिक प्रवासामध्ये ध्येय हे महत्वाचं आहे आणि ध्येय हे अंतिम असलं पाहिजे. बरोबर सर, आज तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या स्टुडिओला आलात. अतिशय सुंदर अशी मुलाखत तुम्ही दिली. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना काय काळजी घेतली पाहिजे, नियोजन कसं केलं पाहिजे, या विषयावर तुम्ही सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं. त्यासाठी तुमचे खूप खूप सर धन्यवाद. धन्यवाद.